हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजेच जिओग्राफी या विषयामधून 200 पेक्षा अधिक महत्त्वाचे एमसीक्यू, त्यांचे आन्सर्स आणि आन्सर्सचं डिटेल एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मला खात्री आहे जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात तर जिओग्राफी या विषयाची परिपूर्ण तयारी या व्हिडिओमधून तुमची होणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी जी टेस्ट सिरीज आहे ती ग्लोबल ऑनलाईनने सुरू केलेली आहे. या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट मिळतात. या मॉक टेस्ट ज्या आहेत त्या सेक्शन वाईज आहेत आणि याच्यात 10 फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा इन्क्लुडेड आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या फुल सिलेबस मॉक टेस्ट ज्या आहेत त्या ॲज पर न्यू स्कीम आहे. म्हणजे लॉ सीईटीने जी नवीन स्कीम आणलेली आहे 3 इयर सीईटी आणि 5 इयर सीईटी साठी 120 मार्काच्या या फुल सिलेबस मॉक टेस्ट असतील. 5 इयर सीईटी साठी पण आणि 3 इयर सीईटी साठी पण ॲज पर पेपर पॅटर्न तुम्हाला या फुल सिलेबस मॉक टेस्ट दिल्या जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, या मॉक टेस्ट मध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नांचे आन्सर्स आणि त्यांचं एक्सप्लेनेशन सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या टेस्ट सिरीजला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. आणि जे विद्यार्थी 2026 मध्ये लॉ सीईटी देतात अशा विद्यार्थ्यांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या पण सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्या बॅचेसला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही रजिस्टर करू शकता. तर सुरू करूया आजच्या प्रश्नांना. इज द मेन पर्पज ऑफ अ कॉन्स्टिट्यूशन वन नेशन वन इलेक्शन बिल 2024? संविधान एक देश एक निवडणूक विधेयक 2024 चा मुख्य उद्देश काय आहे? तर मित्रांनो, 17 डिसेंबर 2024 रोजी सरकारने एक देश एक निवडणूक विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे अधिक चर्चेसाठी पाठवलं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, टू एनेबल सायमल्टेनियस इलेक्शन फॉर लोकसभा अँड स्टेट असेंब्लीज, लोकसभा व राज्य विधानसभांच्या एकत्रित निवडणूक घेण्यासाठी. What is Comprehensive and Progressive Agreement for Trans-Pacific Partnership CPTPP? Comprehensive and Progressive Agreement for Trans-Pacific Partnership CPTPP म्हणजे काय? तर मित्रांनो, 15 डिसेंबर 2024 रोजी ब्रिटन CPTPP मध्ये सामील होणारा 12वा सदस्य आणि पहिला युरोपीय देश ठरला जो पॅसिफिक भागातील महत्वाचा व्यापार करार आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पॅसिफिक किनारपट्टीवरील अनेक देशांमधील व्यापार करार. The Chief of Army Staff of which country was conferred the rank of Honorary General of Indian Army in December 2024? डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या देशाच्या लष्कर प्रमुखांना भारतीय लष्कराच्या सन्माननीय जनरल पदाने सन्मानित करण्यात आले? तर मित्रांनो, 16 डिसेंबर 2024 रोजी नेपाळचे लष्कर प्रमुख जनरल अशोक राज सिगदेल यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय लष्कराच्या सन्माननीय जनरल पदाने गौरवले. त्यामुळे ऑप्शन सी, नेपाळ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. व्हॉट सिग्निफिकंट इव्हेंट डज विजय दिवस डिसेंबर 16 कॉमोमरेट? 16 डिसेंबर रोजी साजरा केला जाणारा विजय दिवस कोणत्या महत्वाच्या घटनेची आठवण करून देतो? तर विजय दिवस दरवर्षी 16 डिसेंबरला साजरा केला जातो, जो 1971च्या युद्धामधील भारताच्या विजयानिमित्त आहे आणि त्यातून बांगलादेशाची निर्मिती झाली होती. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 1971च्या युद्धात पाकिस्तानवर मिळवलेला भारतीय विजय. Which organization is manufacturing the Su-30 MKI fighter aircraft for the Indian Air Force? भारतीय हवाई दलासाठी Su-30 MKI लढाऊ विमान कोणती संस्था तयार करत आहे? मित्रांनो, 12 डिसेंबर 2024 रोजी संरक्षण मंत्रालयाने HAL सोबत 13,500 कोटींचा करार केला असून त्या अंतर्गत भारतीय हवाई दलासाठी 12 Su-30 MKI विमाने खरेदी केली जातील. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड HAL, ऑप्शन बी. The Smart India Hackathon SIH focuses primarily on which field of innovation? स्मार्ट इंडिया हॅकथॉन मुख्यतः कोणत्या नवकल्पना क्षेत्रावर लक्ष केंद्रित करते? तर मित्रांनो, डिसेंबर 2024 मध्ये पार पडलेल्या स्मार्ट इंडिया हॅकथॉन मध्ये विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांद्वारे प्रत्यक्ष समस्यावर तंत्रज्ञानावर आधारित उपाय शोधण्यावर भर दिला जातो. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, तंत्रज्ञान आणि समस्या सोडविणे. Who led the high level committee that recommend the one nation one election initiative? एक राष्ट्र एक निवडणूक उपक्रमाच्या शिफारसी करणाऱ्या उच्चस्तरीय समितीचे नेतृत्व कोणत्या व्यक्तीने केले? तर मित्रांनो, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय समितीने एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी संविधानात बदल करण्याची शिफारस केली, ज्यामध्ये प्रथम लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुका आणि नंतर नगरपालिका आणि पंचायत निवडणुका समकालीन कराव्यात. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए,
फॉर्मर प्रेसिडेंट रामनाथ कोविंद, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद. व्हॉट सिग्निफिकंट डॉक्युमेंट इज कमोमरेटेड ऑन ह्युमन राईट्स डे? मानवाधिकार दिनावर कोणत्या महत्वपूर्ण दस्तऐवजाची आठवण करून दिली जाते? तर मित्रांनो, 10 डिसेंबर रोजी साजरा होणारा मानवाधिकार दिवस 1948 मध्ये संयुक्त राष्ट्र जनरल असेंब्लीने मानवाधिकारांची सार्वभौम घोषणा स्वीकारली होती, त्याची आठवण करून देतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स, UDHR, मानवाधिकारांची सार्वभौम घोषणा. Who has been appointed as the new governor of the Reserve Bank of India starting December 11, 2024? 11 डिसेंबर 2024 पासून भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, संजय मल्होत्रा यांची नियुक्ती भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून केली गेली आहे. तर त्यांचा कार्यकाळ हा 11 डिसेंबर 2024 पासून सुरू झालेला आहे आणि तो 3 वर्षाचा असेल. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, संजय मल्होत्रा. विच टीम वोन द मेन्स एशिया कप अंडर 19 क्रिकेट 2024? 2024 मध्ये मेन्स आशिया कप अंडर 19 क्रिकेट कोणत्या संघाने जिंकला? तर मित्रांनो, 8 डिसेंबर 2024 रोजी मेन्स आशिया कप अंडर 19 क्रिकेटच्या फायनलमध्ये बांगलादेशने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारताला 59 धावांनी हरवून विजेतेपद पटकावलं होतं. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, बांगलादेश. Who has assumed the chairmanship of the 68th session of the Commission on Narcotic Drug on behalf of India in December 2024? 2024च्या डिसेंबरमध्ये भारताच्या वतीने नशाविरोधी आयोगाच्या 68व्या सत्राचे अध्यक्षपद कोणी स्वीकारले? तर मित्रांनो, भारताला नशाविरोधी आयोगाच्या 68व्या सत्राचे जे अध्यक्षपद देण्यात आले होते आणि भारताचे व्हिएन्ना येथील कायमचे प्रतिनिधी शांभू कुमारन यांनी 6 डिसेंबर 2024 रोजी हे अध्यक्षपद स्वीकारले होते. त्यामुळे ऑप्शन बी, शांभू कुमारन हे याचं योग्य उत्तर आहे. विच सिटी वॉज द होस्ट ऑफ द महाकुंभ 2025? 2025चा महाकुंभ कोणत्या शहरात झाला? तर मित्रांनो, महाकुंभ 2025 हा एक भव्य आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्वाचा कार्यक्रम आहे, जो 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 दरम्यान उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये झालेला होता. त्यामुळे ऑप्शन डी, प्रयागराज हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. When was the border security force established? सीमा सुरक्षा बल कधी स्थापन करण्यात आले? तर मित्रांनो, सीमा सुरक्षा दल 1 डिसेंबर 1965 मध्ये स्थापन करण्यात आला होता. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1 डिसेंबर 1965. When is the International Day of Person with Disabilities observed every year? जागतिक दिव्यांग व्यक्ती दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो, दिव्यांग व्यक्तींच्या हक्कासाठी आणि कल्याणासाठी 3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन साजरा केला जातो, जेणेकरून समाजातील सर्व क्षेत्रामध्ये त्यांचा विकास होईल. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 3 डिसेंबर. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स या सब्जेक्ट मधून कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रश्न आले होते आणि त्याचे आन्सर्स काय आहेत ते जाणून घेऊयात. त्यानंतर लीगल ॲप्टिट्यूड, लीगल रिझनिंग आणि लीगल रिझनिंग साठी आणि लॉजिकल अँड अॅनालिटिकल रिझनिंग साठी मी सेपरेट 2 व्हिडिओ बनवणार आहे. तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईनला तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला ते व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळून जाईल. तर मग सुरू करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे, इन इंडिया व्हेन डिड द सेकंड फेज ऑफ कोविड-19 वॅक्सिनेशन स्टार्ट? भारतामध्ये कोविड-19 लसीकरणाचा दुसरा टप्पा कधी सुरू झाला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मार्च 2021. कारण विद्यार्थी मित्रांनो, भारताने 1 मार्च 2021 रोजी कोविड-19 लसीकरणाचा दुसरा टप्पा जो आहे तो सुरू केला होता. या दरम्यान 60 वर्षावरील व्यक्ती आणि 45 ते 59 वर्षे वयोगटातील विशिष्ट सहव्याधी व्यक्ती असलेल्या व्यक्तींना लस देण्यात आली होती. पहिल्या टप्प्यातील आरोग्य सेवा आणि फ्रंटलाईन कामगारांव्यतिरिक्त सुमारे 10 कोटी लोकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट होते. त्यामुळे ऑप्शन ए इथे योग्य उत्तर आहे. एज ऑफ कॅन्डिडेट टू बिकम अ मेंबर ऑफ लोकसभा शुड नॉट बी लेस दॅन. लोकसभेचा सदस्य होण्यासाठी उमेदवाराचे वय किमान किती असावे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, 25 वर्ष. कारण विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या राज्यघटनेतील कलम 84 नुसार लोकसभेच्या सदस्य पदासाठी उमेदवाराचे वय किमान 25 वर्ष असणे आवश्यक आहे. या अटीचा उद्देश म्हणजे संसदेमधील जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आवश्यक ती परिपक्वता आणि अनुभव असणे. त्यामुळे ऑप्शन ए इथे करेक्ट आन्सर असेल, 25 वर्ष. मदुराई सिटी इज इन. मदुराई शहर कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, तामिळनाडू. कारण मदुराई हे शहर तामिळनाडू राज्यात आहे. हे जगातील प्राचीन व सतत वस्ती असलेल्या शहरांपैकी एक आहे. इथे मीनाक्षी अम्मन
मंदिर या ऐतिहासिक हिंदू मंदिरासाठी मदुराई प्रसिद्ध आहे आणि हे शहर वैगई नदीच्या काठावरती बसलेले असून तमिळ संस्कृती आणि इतिहासात याचे महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे ऑप्शन सी तमिळनाडू याचं करेक्ट आन्सर आहे. इन विच इयर डिड इंडिया विन इट्स फर्स्ट ऑलिम्पिक हॉकी गोल्ड? भारताने पहिले ऑलिम्पिक हॉकी सुवर्ण पदक कोणत्या वर्षी जिंकले? तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 1928. भारताने आपले पहिले ऑलिम्पिक हॉकी सुवर्ण पदक 1928 मध्ये एम्स्टरडॅम ऑलिम्पिक मध्ये जिंकले होते. भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत वर्चस्व गाजवले आणि एकही गोल न देता सर्व सामने जिंकले होते. अंतिम फेरीत नेदरलँड्सवर विजय मिळवला आणि या विजयामुळे भारताच्या हॉकीमधील सुवर्ण कालाची सुरुवात झाली, ज्यामध्ये भारताने 1928 ते 1956 या काळात सलग 6 सुवर्ण पदके जिंकली होती. त्यामुळे ऑप्शन सी 1928 याचं करेक्ट आन्सर आहे. नायट्रस ऑक्साईड गॅस इज ऑल्सो नोन ॲज, नायट्रस ऑक्साईड वायूला अजून कोणत्या नावाने ओळखले जाते? तर मित्रांनो नायट्रस ऑक्साईडला लाफिंग गॅस किंवा हसवणारा वायू म्हणून सुद्धा ओळखलं जातं. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कारण तो श्वासात गेल्यानंतर आनंददायक भावना आणि हसू येते. तो प्रामुख्याने भूल देण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी विशेषतः दातांच्या उपचारामध्ये वापरला जातो. कमी प्रमाणात तो सुरक्षित असतो, पण अतिवापर केल्यास हानिकारक ठरू शकतो. त्यामुळे ऑप्शन सी लाफिंग गॅस हसवणारा वायू या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. द कटिबहू फेस्टिवल इज सेलिब्रेटेड इन विच स्टेट ऑर युनियन टेरिटरी? कटिबिहू हा सण कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात साजरा केला जातो? तर मित्रांनो कटिबहू हे फेस्टिवल जे आहे ते आसाम या राज्यामध्ये साजरं केलं जातं. तिथे 3 बिहू सण साजरे केले जातात, त्यापैकी कटिबहू हा एक सण आहे. इतर 2 जे आहेत ते रोंगाली बिहू आणि भोगाली बिहू हे 2 सण आहेत. बाकी कटिबिहू जो आहे तो ऑक्टोबर महिन्यात साजरा केला जातो आणि तो शेतीशी संबंधित असतो. विशेषतः भात लागवड आणि संरक्षणासाठी हा सण साजरा केला जातो. लोक आपल्या शेतीत आणि तुळशीच्या रोपाजवळ दिवे लावतात आणि चांगल्या उत्पादनासाठी प्रार्थना करतात. तर अशा पद्धतीने हा कटिबिहू सण आसाममध्ये साजरा केला जातो. ऑप्शन ए याचं योग्य उत्तर आहे. द ओथ ऑफ ऑफिस इज ॲडमिनिस्टर्ड टू द गव्हर्नर ऑफ अ स्टेट बाय द, राज्याच्या राज्यपालाला पदाची शपथ कोण देते? तर मित्रांनो भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 159 नुसार राज्याच्या राज्यपालाला आपल्या पदाची शपथ संबंधित राज्याचे जे उच्च न्यायालय असतात त्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देतात. जर मुख्य न्यायाधीश अनुपस्थित असतील तर न्यायालयातील ज्येष्ठ न्यायाधीश जे आहेत ते पण शपथ देऊ शकतात. या शपथेमुळे राज्यपाल संविधान आणि कायद्याचे रक्षण, जपवणूक आणि पालन करण्याची जबाबदारी स्वीकारतो. त्यामुळे ऑप्शन सी चीफ जस्टिस ऑफ अ रिस्पेक्टिव्ह स्टेट हायकोर्ट, संबंधित राज्य उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश याचं योग्य उत्तर आहे. Dash dash becomes the world's first country to attach a facial verification in the National Identification Database. राष्ट्रीय ओळख नोंदणी प्रणालीमध्ये चेहऱ्याची ओळख दॅट इज फेशियल व्हेरिफिकेशन संलग्न करणारे पहिला देश कोणता आहे इथे विचारले. तर ऑप्शन सी सिंगापूर हा देश जो आहे हा पहिलाच देश आहे ज्याने फेशियल व्हेरिफिकेशन आपल्या नॅशनल आयडेंटिफिकेशन डाटाबेसमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. तर सिंगापूर जे राष्ट्र जे आहेत ओळख नोंदणी प्रणालीमध्ये त्यांनी चेहऱ्याची ओळख समाविष्ट करणारे पाऊल उचलले आहे. ही सुविधा सिंगपास या डिजिटल ओळख प्रणालीचा भाग आहे आणि जी सरकारी आणि खासगी सेवा सुरक्षितपणे वापरण्यास मदत करते. हे तंत्रज्ञान जे आहे ते AI वरती आधारित आहे आणि व्यक्तींची ओळख पडताळण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर होतो. त्यामुळे ऑप्शन सी सिंगापूर याचं करेक्ट आन्सर आहे. अकॉर्डिंग टू द 2011 सर्वे लिस्ट पॉप्युलस स्टेट इज, 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते आहे? तर सिक्कीम हे राज्य सर्वात कमी लोकसंख्येचं आहे. ऑप्शन सी याचं उत्तर आहे. तर 2011 मध्ये जी जनगणना झाली होती त्याच्यामध्ये सिक्कीम राज्य सगळ्यात कमी लोकसंख्येचं राज्य ठरलेलं आहे, ज्याची लोकसंख्या सुमारे 6.10 लाख आहे आणि इथे डोंगराळ भूप्रदेश असल्यामुळे साक्षरता, आरोग्य सेवा, सेंद्रिय शेती यामध्ये उल्लेखनीय प्रगती सुद्धा झालेली आहे. या उलट उत्तर प्रदेश हे सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य आहे. त्यामुळे ऑप्शन सी सिक्कीम याचं करेक्ट आन्सर आहे. द गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ऍक्ट GST वॉज इम्प्लिमेंटेड फ्रॉम, वस्तू आणि सेवा कर कायदा GST कधीपासून लागू झाला? तर मित्रांनो GST ऍक्ट जो आहे तो 1 जुलै 2017 पासून लागू झाला होता. हा भारताच्या कर प्रणालीत एक महत्त्वपूर्ण सुधारणा
म्हणून गणला जातो आणि ज्यामुळे अप्रत्यक्ष कर जसे की वॅट, सेवा कर, उत्पादन शुल्क इत्यादी करांचे स्थान या जीएसटीने घेतलेलं आहे. आणि याचा उद्देश जो होता तो देशामध्ये एकत्रित कर प्रणाली निर्माण करणे हा उद्देश प्रामुख्याने या जीएसटीचा होता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 1 जुलै 2017. विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर ओरिजिनेट्स नियर लेक मानसरोवर इन तिबेट? खालीलपैकी कोणती नदी तिबेटमधील मानसरोवर तलावाजवळून उगम घेत आहे? तर ऑप्शन बी ब्रह्मपुत्र याचं करेक्ट आन्सर आहे. तर ब्रह्मपुत्रा नदी तिबेट पठारावरती असलेल्या मानसरोवर तलावाजवळून उगम पावते आणि भारतामधील एक प्रमुख नदी आहे जी भारतामध्ये आसाम आणि बांगलादेशातून वाहते. ही नदी या प्रदेशातील लोकांसाठी जलसिंचन, वाहतूक आणि धार्मिक दृष्ट्या महत्वाची आहे. त्याच्यामुळे ऑप्शन बी ब्रह्मपुत्र याचं करेक्ट आन्सर आहे. ऑफिशियल स्टेट सॉन्ग ऑफ महाराष्ट्र इज? महाराष्ट्राचं अधिकृत राज्यगीत काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, जय जय महाराष्ट्र माझा ऑप्शन बी हे महाराष्ट्राचं अधिकृत राज्यगीत आहे. हे समर्थ रामदास यांनी 17व्या शतकामध्ये लिहिले होते आणि हे गीत राज्याच्या गौरवाचा आणि ऐतिहासिकतेचा महत्वाचा भाग आहे आणि या गीतासाठी राज्याच्या नागरिकांच्या हृदयात महत्वाची जागा आहे. त्यामुळे ऑप्शन बी जय जय महाराष्ट्र माझा हे याचं योग्य उत्तर आहे. थॉमस कप अँड उबर कप आर प्रेस्टिजियस ट्रॉफीज ऑफ? थॉमस कप आणि उबर कप हे कोणत्या खेळाचे प्रतिष्ठित ट्रॉफी आहेत? ऑप्शन सी बॅडमिंटन याचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, थॉमस कप आणि उबर कप ही बॅडमिंटन खेळाच्या आंतरराष्ट्रीय संघ ट्रॉफी आहेत आणि थॉमस कप हा पुरुष संघासाठी आहे तर उबर कप हा महिला संघांसाठी आहे. हे जे टुर्नामेंट आहे ते दर 2 किंवा 3 वर्षांनी आयोजित केले जातात आणि बॅडमिंटनच्या जगातील सर्वात महत्त्वाच्या स्पर्धांपैकी हे एक मानले जातात आणि याच्यामध्ये जगभरातील प्रमुख संघ भाग घेतात. त्यामुळे ऑप्शन सी बॅडमिंटन याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द लास्ट रूलर ऑफ खिल्जी डायनेस्टी? खिल्जी वंशाचा शेवटचा शासक कोण होता? तर मित्रांनो, ऑप्शन ए कुतुबुद्दीन मुबारक शाह हा या खिल्जी वंशाचा शेवटचा शासक होता. तर हा शासक जो होता तो उत्तर भारतातील काही भाग विशेषतः आजच्या हरियाणामधील प्रदेशावरती राज्य करत होता आणि त्याच्या राज्याच्या अखेरच्या काळात दिल्ली सुलतानच्या सैन्याने त्याला पराभूत केले आणि खिल्जी वंश जो होता तो पुढे समाप्त झाला. द फेमस चायनीज पिलग्रिम फा हेन विजिटेड इंडिया ड्युरिंग द रीन ऑफ? प्रसिद्ध चीनी सांप्रदायिक फा हेन भारतात कोणाच्या राज्यात भेट दिली? तर मित्रांनो, फा हेन हा प्रसिद्ध चीनी सांप्रदायिक होता ज्याने चंद्रगुप्त दुसऱ्या याच्या गुप्ता वंशाच्या राज्याला भेट दिली होती. तो 5व्या शतकाच्या प्रारंभात भारतात आला आणि पवित्र स्थळांना त्याने भेटी दिल्या. तसेच बौद्ध ग्रंथ जमा केले आणि त्यांच्या वर्णनातून त्या काळात भारताच्या समाजाचं सांस्कृतिक आणि धार्मिक प्रथांबद्दल त्याने महत्वपूर्ण माहिती सुद्धा भारतामध्ये राहून मिळवली. त्याच्यामुळे ऑप्शन ए चंद्रगुप्त दुसरा हे याचं करेक्ट आन्सर आहे. वेअर वॉज द इंटरनॅशनल ज्युडिशियल कॉन्फरन्स 2020 ऑर्गनाइज्ड? आंतरराष्ट्रीय न्यायिक परिषद 2020 कुठे आयोजित करण्यात आली होती? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन सी नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय न्यायिक परिषद 2020 आयोजित करण्यात आली होती. ही 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आली होती आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने ही आयोजित केलेली होती. तसेच या परिषदेचा विषय होता न्यायपालिका आणि बदलतं जग. या परिषदेत वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करण्यात आली आणि परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते आणि या परिषदेला सर्वोच्च न्यायालयाचे, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तसेच आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते. त्यामुळे ऑप्शन सी नवी दिल्ली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग फोर्ट वॉज नॉट बिल्ट बाय अकबर? खालीलपैकी कोणता किल्ला अकबरने बांधला नव्हता? तर मित्रांनो, ग्वाल्हेरचा किल्ला ऑप्शन बी हा अकबरने बांधला नव्हता. हा किल्ला गुप्ता साम्राज्याने 6व्या शतकात बांधला होता. अकबरच्या राजवटीमध्ये या किल्ल्यामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आणि हा किल्ला मध्य प्रदेशात आहे आणि त्याची समृद्ध वास्तुकला आणि रणनीतिक स्थानासाठी तो ओळखला जातो. त्याच्यामुळे ऑप्शन बी ग्वाल्हेरचा किल्ला हे याचं योग्य उत्तर आहे. आर्टिकल 370 एम्बॉडीड स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर डॅश डॅश स्टेट. लेख 370 ने डॅश डॅश राज्यासाठी विशेष तरतुदी दिल्या आहेत. तर ऑप्शन सी जम्मू आणि काश्मीर याचं योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो, भारतीय संविधानामधील अनुच्छेद 370 ने जम्मू आणि काश्मीर राज्यांसाठी विशेष तरतुदी केल्या होत्या. या अनुच्छेदाने राज्याला विशेष स्वायत्ता दिली होती आणि भारतीय संसदेचे राज्यावर मर्यादित अधिकार पण
या अनुच्छेदामुळे होते. लेख 370 जो आहे तो ऑगस्ट 2019 मध्ये समाप्त करण्यात आला. त्यामुळे ऑप्शन सी जम्मू आणि काश्मीर याचं योग्य उत्तर आहे. Who has become the first Indian fencer to qualify for the Tokyo Olympic Games? टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवणारी पहिली भारतीय फेन्सर कोण आहे? तर मित्रांनो ऑप्शन ए भवानी देवी ज्या आहेत त्यांनी इतिहास रचला आणि त्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय फेन्सर ठरल्या. त्यांनी टोकियो 2020 ऑलिम्पिकसाठी ॲडजस्टेड ऑफिशियल रँकिंग पद्धतीद्वारे पात्रता मिळवली आणि जी आंतरराष्ट्रीय स्पर्धामधील त्यांच्या कामगिरीवरती आधारित होती. त्यामुळे ऑप्शन ए भवानी देवी याचं योग्य उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ कम्प्युटर? खालीलपैकी कोणता संगणकाचा गुणधर्म नाही? तर मित्रांनो ऑप्शन ए बुद्धिमत्ता म्हणजेच IQ हा संगणकाचा गुणधर्म नाहीये, कारण तो मानवाच्या बुद्धिमत्तेचे मापन आहे आणि संगणक जे आहे ते पूर्व प्रोग्रामिंगच्या आधारावरती कार्य करते आणि संगणकाला स्वतःची बुद्धिमत्ता नसते. त्याच्यामुळे ऑप्शन ए बुद्धिमत्ता IQ हे याचं करेक्ट आन्सर आहे. वेअर इज द हेडक्वार्टर ऑफ द नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड? राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचे मुख्यालय कुठे आहे? तर राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ मुख्यालय आनंद गुजरात येथे आहे. 1965 मध्ये याची स्थापना झाली होती आणि दुग्ध विकासाला प्रोत्साहन देणे, वित्तपुरवठा करणे आणि त्यांचे समर्थन करणे हे कार्य नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डचं आहे. तसेच अमूल सहकारी संस्थेचे मुख्यालय आहे जे भारतातील सर्वात मोठ्या दुग्ध सहकारी संस्थांपैकी एक आहे. त्याच्यामुळे ऑप्शन ए आनंद गुजरात हे याचं करेक्ट आन्सर आहे. द व्हाईट रिव्होल्यूशन रिलेटेड टू श्वेतक्रांती डॅश डॅशशी संबंधित आहे. व्हाईट रिव्होल्यूशन ही दूध उत्पादनाशी संबंधित आहे. याची सुरुवात 1970 मध्ये झाली होती आणि ऑपरेशन फ्लड म्हणून देखील हे ओळखले जाते. तर याच्यामध्ये दुधाचं उत्पन्न वाढवणे आणि भारताला जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनवणे हे या क्रांतीचं उद्दिष्ट आहे. तसेच याचा परिणाम म्हणून देशभरातील सहकारी नेटवर्क आणि दुग्ध पालनामध्ये वाढ झाली, ज्याचे नेतृत्व राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ हे करते. त्याच्यामुळे ऑप्शन सी दूध उत्पादन हे याचं योग्य उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग माउंटेन रेंजेस इज स्प्रेड ओव्हर ओनली वन स्टेट इन इंडिया? खालीलपैकी कोणती पर्वतरांग भारतातील फक्त एका राज्यात पसरलेली आहे? तर ऑप्शन डी अजंठा याचं योग्य उत्तर आहे, कारण ही पर्वतरांग फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये पसरलेली आहे. बाकीच्या सह्याद्री, अरवली, सातपुडा या एकापेक्षा जास्त राज्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे ऑप्शन डी अजंठा याचं योग्य उत्तर आहे. कॅपिटल ऑफ न्यूझीलंड इज? न्यूझीलंडची राजधानी डॅश डॅश आहे. तर वेलिंग्टन ऑप्शन ए याचं करेक्ट आन्सर आहे. तर वेलिंग्टन हे समृद्ध कलाक्षेत्र, सुंदर बंदर आणि देशाचे राजकीय केंद्र म्हणून ओळखले जाते. त्याच्यामुळे ऑप्शन ए वेलिंग्टन. वर्ल्ड डे ऑफ सोशल जस्टिस इज सेलिब्रेटेड ऑन? जागतिक सामाजिक न्याय दिन डॅश डॅश रोजी साजरा केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो जागतिक न्याय दिन हा 20 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो आणि हा युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने 2007 मध्ये घोषित केला होता. त्याच्यामुळे 20 फेब्रुवारी ऑप्शन बी याचं योग्य उत्तर आहे. द इलेक्शन कमिशन्स रोल इज? निवडणूक आयोगाची भूमिका काय आहे? तर मित्रांनो इलेक्शन कमिशन जे आहे ते राजकीय पक्षांना चिन्ह वाटण्याचं काम करतं. त्याच्यानंतर राष्ट्रीय आणि राज्य आणि प्रादेशिक पक्षांना मान्यता देणं, तसेच निवडणूक खर्चावरती मर्यादा निश्चित करणं, अशा पद्धतीने ऑप्शन ABC हे तीनही पर्याय इथे योग्य आहेत. वेअर इज अहमद बिन अली स्टेडियम लोकेटेड? अहमद बिन अली स्टेडियम कुठे स्थित आहे? तर विद्यार्थी मित्रांनो अहमद बिन अली स्टेडियम हे कतार येथे लोकेटेड आहे. त्याच्यामुळे ऑप्शन डी कतार याचं करेक्ट आन्सर आहे. विच इंडियन नेव्हल शिप हॅज बीन कमिशन आफ्टर 36 years ऑफ सर्व्हिस? कुठल्या भारतीय नौदल जहाजाला 36 वर्षांच्या सेवेनंतर निरस्त केले गेले आहे? तर मित्रांनो INS मगर हे याचं करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन ए. तर INS मगर जे होते हे एक ॲम्फिबियन ट्रान्सपोर्ट डॉक जहाज होते आणि आपल्या सेवेदरम्यान विविध नौदल ऑपरेशन मध्ये याने महत्वाची भूमिका बजावली होती. हे जे जहाज होते त्याने मानवतावादी मिशन्स आणि बचाव ऑपरेशन सुद्धा केले होते आणि 2022 मध्ये याला डिकमिशन करण्यात आले. त्यामुळे ऑप्शन ए INS मगर हे याचं योग्य उत्तर आहे. द प्रिएम्बल ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड्स दॅट इंडिया इज? आपल्या घटनेच्या प्रस्तावनेनुसार भारत डॅश डॅश आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि प्रजातांत्रिक गणराज्य. वेअर इज राणा प्रताप सागर डॅम लोकेटेड? राणा प्रताप सागर धरण कुठे स्थित आहे? तर विद्यार्थी मित्रांनो राणा प्रताप सागर धरण हे राजस्थानमध्ये आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे.
तर राजस्थानमध्ये चित्तोडगड जिल्ह्यामध्ये रावतभाटा या शहरामध्ये हे राणासागर धरण आहे. हे चंबळ नदीवरती बांधलेले आहे आणि जलसिंचन, जलविद्युत निर्मिती आणि पूर नियंत्रण यासारखे वेगवेगळे उद्दिष्ट या धरणाचे आहेत. त्यामुळे ऑप्शन ए राजस्थान हे याचं योग्य उत्तर आहे. स्किन वर्क्स ॲज अ रेस्पिरेटरी ऑर्गन इन विच ऑफ द फॉलोइंग ॲनिमल्स खालीलपैकी कोणत्या प्राण्यात त्वचा श्वसन अंग म्हणून कार्य करते? तर मित्रांनो ऑप्शन ए बेडूक या प्राण्यामध्ये त्याची त्वचा जी आहे ती श्वसन अंग म्हणून कार्य करते. बेडूक आपल्या त्वचेमार्फत श्वसन करतो. ऑप्शन ए याचं योग्य उत्तर आहे. हु इज द फर्स्ट इंडियन वुमन टू विन 2020 वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर अवॉर्ड? 2020 मध्ये वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऐश्वर्या श्रीधर ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण ऐश्वर्या श्रीधर यांनी 2020 मध्ये इतिहास घडवला जेव्हा त्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर या प्रतिष्ठित पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला बनल्या. हा पुरस्कार नॅचरल हिस्ट्री म्युझियम लंडन यांच्याकडनं दिला जातो. त्यांच्या लाईट्स ऑफ पॅशन या मंत्रमुग्ध करणाऱ्या छायाचित्रात महाराष्ट्रातील भंडारदरा परिसरातील रात्रीच्या आकाशाखाली झाडाभोवती चमकणाऱ्या काजव्यांचं दृश्य आहे. या छायाचित्रासाठी त्यांना पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे ऑप्शन ए ऐश्वर्या श्रीधर याचं योग्य उत्तर आहे. द बुक अंधेरे से उजाले की ओर हॅज बीन ऑथर्ड बाय विच युनियन मिनिस्टर ऑफ इंडिया? अंधेरे से उजाले की ओर हे पुस्तक भारतातील कोणत्या केंद्रीय मंत्र्याने लिहिलेले आहे? तर मित्रांनो ऑप्शन बी अरुण जेटली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अंधेरे से उजाले की ओर हे पुस्तक अरुण जेटली यांनी लिहिले होते आणि 2014 ते 2019 या कालावधीमध्ये भारताचे ते अर्थमंत्री होते. हे पुस्तक 20 ऑक्टोबर 2016 रोजी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे पक्ष मुख्यालयात प्रकाशित करण्यात आले आणि या पुस्तकात त्यांच्या विविध राष्ट्रीय विषयांवरील भाषणांचे, विचारांचे आणि लेखांचे संकलन आहे. प्रोसेस ऑफ ब्लड फिल्टरेशन इन ह्युमन बॉडी इज परफॉर्म बाय मानवी शरीरामध्ये रक्त शुद्धीकरणाची प्रक्रिया कोणत्या अवयवाद्वारे केली जाते? तर मित्रांनो मूत्रपिंडाद्वारे मानवी शरीरामध्ये रक्त शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते. त्यामुळे ऑप्शन डी मूत्रपिंड हे याचं योग्य उत्तर आहे. तर मूत्रपिंड रक्तामधून अपायकारक घटक, अतिरिक्त द्रव आणि विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकतात. त्यामुळे ऑप्शन डी मूत्रपिंड इथे योग्य उत्तर आहे. हु इज द ऑथर ऑफ द बुक द मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपीनेस? द मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपीनेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो अरुंधती रॉय यांनी द मिनिस्ट्री ऑफ ॲटमोस्ट हॅपीनेस हे पुस्तक लिहिले असून 2017 मध्ये ते प्रकाशित केले गेले होते. हे पुस्तक द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स नंतर त्यांचे दुसरे कादंबरी लेखन आहे. या कादंबरीमध्ये ओळख, राजकारण आणि सामाजिक न्याय यासारख्या विषयांवरती भारताच्या पार्श्वभूमीवरती सखोल अभ्यास केला गेला आहे. त्याच्यामुळे ऑप्शन बी अरुंधती रॉय हे याचं योग्य उत्तर आहे. RAM रॅम स्टँड्स फॉर रॅमचे पूर्ण रूप काय आहे? तर मित्रांनो रॅम म्हणजेच रँडम ॲक्सेस मेमरी ही संगणक व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये वापरण्यात येते. याला व्होलेटाईल मेमरी पण म्हटलं जातं आणि ती सध्या वापरत असलेल्या माहिती व प्रोग्राम्स तात्पुरते साठवते आणि ती माहिती अतिशय वेगाने वाचता येते. त्याच्यामुळे ऑप्शन ए रँडम ॲक्सेस मेमरी हे याचं करेक्ट आन्सर. निर्भया ॲक्ट दॅट इज क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट 2013 इज द आउटकम ऑफ रिकमेंडेशन ऑफ विच कमिटी? निर्भया कायदा म्हणजेच फौजदारी कायदा सुधारणा अधिनियम 2013 कोणत्या समितीच्या शिफारसींवरती आधारित आहे? तर मित्रांनो निर्भया ॲक्ट क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट 2013 हा निर्भया कायदा याला असंही म्हणतात. 2012 मध्ये दिल्लीत झालेल्या बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरती हा तयार करण्यात आला होता. यासाठी न्यायमूर्ती JS वर्मा समितीने हा तयार केला होता आणि त्यांच्या शिफारसीचा याच्यामध्ये आधार घेण्यात आलेला होता. या अधिनियमामध्ये IPC, CRPC आणि भारतीय पुरावा अधिनियमात महत्त्वपूर्ण सुधारणा त्यावेळेस करण्यात आल्या. त्याच्यामुळे ऑप्शन ए न्यायमूर्ती वर्मा समिती हे याचं योग्य उत्तर आहे. एम ऑफ CSR दॅट इज कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी इज टू CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा उद्देश काय आहे? तर मित्रांनो CSRचा मुख्य उद्देश हा सामाजिक उद्दिष्टांना हातभार लावणे असा आहे. जसं की शिक्षण, आरोग्य, पर्यावरण रक्षण आणि समुदाय विकास हा असतो. यामुळे कंपनीची सकारात्मक प्रतिमा तयार होते आणि शाश्वत विकासाला सुद्धा चालना मिळते. त्यामुळे ऑप्शन डी सामाजिक उद्दिष्टांना हातभार लावणे हे याचं योग्य उत्तर आहे. करन्सी ऑफ बांगलादेश इज बांगलादेशचं चलन काय आहे? तर मित्रांनो बांगलादेशचं अधिकृत चलन म्हणजे बांगलादेशी टका. त्याला चलन कोड BDT आहे आणि 1% म्हणजे 100 पैसा हे चलन बांगलादेश बँकेमार्फत जारी आणि नियंत्रित केले जाते.
त्याच्यामुळे ऑप्शन डी टका याचं योग्य उत्तर आहे. विंटर कॅपिटल ऑफ महाराष्ट्र इज, महाराष्ट्राची हिवाळी राजधानी कोणती आहे? तर मित्रांनो, नागपूर हिवाळ्यात महाराष्ट्राची हिवाळी राजधानी म्हणून ओळखली जाते. हिवाळ्याच्या महिन्यात महाराष्ट्र सरकार नागपूरमध्ये आपले विधानमंडळाचे सत्र घेते. तर बाकीच्या वर्षभर मुंबई राजधानी म्हणून कार्य करते. हे नागपूरच्या भौतिक आणि हवामानाच्या दृष्टिकोनातून फायदेशीर ठरते. त्यामुळे ऑप्शन बी नागपूर हे याचं योग्य उत्तर आहे. विच ऍसिड इज युज्ड इन बॅटरीज, खालीलपैकी कोणते आम्ल बॅटरीमध्ये वापरतात? मित्रांनो, बॅटरीमध्ये सल्फ्युरिक ऍसिड नावाचा आम्ल वापरला जातो. त्याच्यामुळे ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्युअर वॉटर हॅज अ पीएच स्कोर ऑफ, शुद्ध पाण्याचा पीएच स्कोर किती असतो? तर मित्रांनो, पीएच स्कोर जो असतो तो 1 पासून 14 पर्यंत असतो आणि 7 हा न्यूट्रल सबस्टन्सचा पीएच असतो. ऑप्शन सी 7 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल, कारण शुद्ध पाणी आम्ल किंवा आम्लधर्मी नसून ते न्यूट्रल स्वरूपाचे असते, म्हणून ऑप्शन सी 7 हे याचं करेक्ट आन्सर आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज गॅसेस, खालीलपैकी काय वायुरूप आहे? तर मित्रांनो, खाली दिलेल्यापैकी मर्क्युरी पारा जो आहे तो लिक्विड स्वरूपात असतो. टंगस्टन हा सॉलिड स्वरूपात, बेरिलियम सुद्धा सॉलिड स्वरूपात असतो. तर क्लोरीन हा वायू स्वरूपात म्हणजेच गॅसियस फॉर्म मध्ये असतो. त्याच्यामुळे ऑप्शन बी क्लोरीन याचं करेक्ट आन्सर आहे. विच गॅस इज मोस्ट अबंडंट इन एअर, कोणत्या वायूचे हवेतील प्रमाण सर्वाधिक आहे? तर मित्रांनो, नायट्रोजन हा वातावरणामध्ये सुमारे 78% असतो. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नायट्रोजन. व्हॉट इज ड्राय आईस, कोरडा बर्फ म्हणजे काय? तर मित्रांनो, कोरडा बर्फ म्हणजे सॉलिड कार्बन डायऑक्साईड, घन कार्बन डायऑक्साईड, कारण हा बर्फ जो आहे तो स्थायू रूपातून वायू रूपामध्ये कन्वर्ट होतो. तसा नॉर्मल आपल्या पाण्याचा जो बर्फ असतो तो लिक्विड फॉर्म मध्ये म्हणजेच द्रव रूपात वितळल्यानंतर जातो. पण ड्राय आईस जो आहे तो स्थायू रूपातून वायू रूपामध्ये कन्वर्ट होतो, त्यामुळे त्याला ड्राय आईस म्हटलं जातं. तर ऑप्शन सी सॉलिड कार्बन डायऑक्साईड याचं करेक्ट आन्सर आहे. विच एलिमेंट इज यूज इन इलेक्ट्रिक बल्ब्स, विजेच्या दिव्यात कोणता घटक वापरला जातो? तर मित्रांनो, विजेच्या दिव्यामध्ये टंगस्टनचा तंतू वापरला जातो. टंगस्टन वायर ही इलेक्ट्रिक बल्ब मध्ये वापरली जाते, म्हणून टंगस्टन ऑप्शन डी हे याचं योग्य उत्तर आहे. डेफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन ए कॉजेस, अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? तर मित्रांनो, अजीवनसत्वाच्या अभावामुळे नाईट ब्लाइंडनेस हा आजार होतो. त्यालाच आपण रात आंधळेपणा म्हणतो. नाईट ब्लाइंडनेस, रात आंधळेपणा हे याचं योग्य उत्तर आहे. विच इन्स्ट्रुमेंट मेजर्स हार्टबीट्स, हृदयाचे ठोके मोजणारे उपकरण कोणते आहे? मित्रांनो, हृदयाचे ठोके मोजण्यासाठी डॉक्टर्स जे आहेत ते स्टेथोस्कोप वापरतात. ऑप्शन बी स्टेथोस्कोप हे याचं योग्य उत्तर आहे. इंडियन नोबेल लॉरेट इन मेडिसिन, औषध विज्ञानातील भारतीय नोबेल विजेता कोण? तर डॉक्टर हरगोविंद खुराना औषध विज्ञानातील भारतातील नोबेल विजेते आहेत. त्यांना डीएनए वरील संशोधनासाठी नोबेल प्राइज मिळालं होतं. त्यामुळे ऑप्शन बी डॉक्टर खुराना याचं योग्य उत्तर आहे. व्हेन इज द नॅशनल सायन्स डे सेलिब्रेटेड, राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो, 28 फेब्रुवारी रोजी डॉक्टर सी व्ही रमन यांच्या रामन इफेक्टच्या संशोधनासाठी 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. ऑप्शन ए याचं करेक्ट आन्सर आहे. विच इज द कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स, पारंपरिक ऊर्जा स्रोत कोणता आहे? तर मित्रांनो, पारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणजे जे ऊर्जा स्रोत अनेक वर्षापासून वापरले जात आहेत ते म्हणजे कोळसा आणि खनिज तेल. त्याच्यामुळे ऑप्शन डी कोल अँड मिनरल ऑइल हे याचं करेक्ट आन्सर आहे. हु डिस्कवर्ड ग्रॅव्हिटी इन 17th सेंचुरी, गुरुत्वाकर्षणाचा शोध 17व्या शतकात कोणी लावला? तर सर आयझक न्यूटन, ऑप्शन सी याचा करेक्ट आन्सर आहे. आयझक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध 17व्या शतकामध्ये लावला होता. हु इज कॉल्ड फादर ऑफ इंडियन न्यूक्लियर सायन्स, भारताच्या अणुविज्ञानाचे जनक कोण? तर ऑप्शन ए डॉक्टर होमी भाभा हे भारताच्या अणुविज्ञानाचे जनक आहेत. त्यांनी भारतात अणुशक्ती संशोधनाची पायाभरणी केली होती, त्यामुळे ऑप्शन ए याचं करेक्ट आन्सर आहे. हाऊ मेनी मसल्स आर इन द ह्युमन बॉडी अप्रॉक्सिमेटली, मानवी शरीरात अंदाजे किती स्नायू असतात? तर मित्रांनो, मानवी शरीरामध्ये अंदाजे 640 स्नायू असतात, त्यामुळे ऑप्शन डी याचं करेक्ट आन्सर आहे. विच इंडियन लॉन्च द मार्स ऑर्बिटर मिशन, मंगलयान,
भारतात मंगळयान मोहीम कोणाच्या नेतृत्वाखाली राबवली गेली? तर मित्रांनो, भारताच्या मंगळ मोहिमेचे नेतृत्व करणारे डॉक्टर मैलसामी अन्नादुराई हे मार्स मिशनचे प्रोजेक्ट डायरेक्टर होते. त्यामुळे ऑप्शन डी हे याचं योग्य उत्तर आहे. विच गॅस इज नोन ॲज लाफिंग गॅस? कोणता वायू हसवा वायू म्हणून ओळखला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, नायट्रस ऑक्साईड ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर आहे. याला हसवणारा वायू सुद्धा म्हटलं जातं. विच पार्ट ऑफ द प्लांट कंडक्ट फोटोसिंथेसिस? वनस्पतीचा कोणता भाग प्रकाश संश्लेषण करतो? तर मित्रांनो, वनस्पतीमध्ये साधारणतः पानांमध्ये क्लोरोफिल सापडते, जे हिरव्या रंगाचे असते आणि त्याचा वापर करून हाडं प्रकाश संश्लेषण करतात आणि आपलं अन्न बनवतात. त्यामुळे ऑप्शन सी लीफ पान हे याचं योग्य उत्तर आहे. विच विटामिन इज ऑप्टेन फ्रॉम सनलाइट? सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते? तर विद्यार्थी मित्रांनो, सूर्यप्रकाशापासून विटामिन डी मिळते. त्याच्यामुळे ऑप्शन डी हे याचं करेक्ट आन्सर आहे. इन वर्क्स ॲज अ रेस्पिरेटरी ऑर्गन इन विच ऑफ द फॉलोइंग ॲनिमल? खालीलपैकी कोणत्या प्राण्यात त्वचा श्वसन अवयव म्हणून काम करते? तर मित्रांनो, बेडकामध्ये त्याची त्वचा श्वसन अवयव म्हणून कार्य करते. त्यामुळे ऑप्शन ए फ्रॉग, बेडूक हे याचं योग्य उत्तर आहे. विच ऑर्गन प्युरिफाईज ब्लड इन ह्युमन बॉडी? मानव शरीरात रक्त शुद्ध करणारे अंग कोणते आहे? तर मित्रांनो, मानवी शरीरामध्ये मूत्रपिंड म्हणजेच किडनी हे रक्त शुद्धीकरणाचं काम करते. प्रश्न आहे, रेनफॉल मेनली अकर इन इंडिया फ्रॉम जून टू सप्टेंबर. दिस रेन इज कॉज्ड बाय विच ऑफ द फॉलोइंग टाइप्स ऑफ विंड्स? भारतात मुख्यत्वे करून जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो. हा पाऊस खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाऱ्यामुळे पडतो? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मॉन्सून विंड म्हणजेच मोसमी वारे, जे जून ते सप्टेंबर या दिवसामध्ये भारतामध्ये नैऋत्येकडनं वाहतात. त्यामुळे ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, साऊथ वेस्ट मॉन्सून विंड्स ब्लो ड्युरिंग विच ऑफ द फॉलोइंग मंथ्स? नैऋत्य मोसमी वारे खालीलपैकी कोणत्या महिन्यामध्ये वाहतात? तर मित्रांनो, नैऋत्य मोसमी वारे मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या काळामध्ये वाहतात. या काळामध्ये वारे अरबी समुद्रातून भारताच्या दिशेने येतात आणि सोबत पाऊस आणतात. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जून ते सप्टेंबर. पुढचा प्रश्न पाहूयात. नॉर्थ ईस्ट मॉन्सून विंड्स ब्लो ड्युरिंग द पिरियड ऑफ? ईशान्य मोसमी वारे या कालामध्ये वाहतात. तर मित्रांनो, ईशान्य मोसमी वारे जे आहेत ते ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये वाहतात. या वाऱ्यामुळे मुख्यतः दक्षिण भारतात तामिळनाडूमध्ये पाऊस पडतो. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ऑक्टोबर टू डिसेंबर. पुढचा प्रश्न आहे, इन विच ऑफ द फॉलोइंग स्टेट्स ऑफ इंडिया आर थॉर्नी फॉरेस्ट ट्री फाउंड? देशातील या राज्यात काटेरी वृक्षांची वने आढळून येतात. तर मित्रांनो, राजस्थान व गुजरात या राज्यात काटेरी वृक्षांची वने आढळून येतात. या प्रदेशात कोरड्या हवामानामुळे काटेरी वृक्षांची वाढ होते. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए राजस्थान आणि गुजरात. प्रश्न आहे, इन विच ऑफ द फॉलोइंग सिटीज इज द डिफरन्स बिटवीन मॅक्सिमम अँड मिनिमम डेली टेम्परेचर द हायेस्ट कम्पेअर टू द ऑदर थ्रीज? खालीलपैकी कोणत्या शहरात दिवसातील कमाल व किमान तापमानातील फरक इतर तिन्ही शहरांपेक्षा जास्त आढळतो? तर मित्रांनो, दिल्लीमध्ये दिवसातील कमाल आणि किमान तापमानातील फरक जो आहे तो इतर 3 शहरांपेक्षा जास्त आढळतो. कारण दिल्लीचं जे हवामान आहे ते उष्णकटिबंधीय आहे. त्यामुळे येथे तापमानात मोठा फरक दिसून येतो. त्यामुळे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दिल्ली. इंडियन स्टँडर्ड टाइम इज अहेड ऑफ ग्रीनविच मीन टाइम बाय हाऊ मेनी आवर्स? भारताची स्थानिक वेळ ग्रीनिच प्रमाण वेळेपेक्षा डॅश डॅश तासांनी पुढे आहे. तर मित्रांनो, भारताची स्थानिक वेळ ग्रीनिच प्रमाण वेळेपेक्षा 5.5 तासांनी पुढे आहे. त्यामुळे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 5.5 आवर, 5.5 तास. रेगुर ब्लॅक फर्टाइल सॉइल इज फॉर्म्ड फ्रॉम विच ऑफ द फॉलोइंग रॉक्स? डॅश डॅश प्रकारच्या खडकापासून रेगुर ही काळी कसदार माती निर्माण झाली. तर मित्रांनो, रेगुर ही काळी कसदार माती बेसॉल्ट या प्रकारच्या खडकापासून निर्माण झाली आहे. बेसॉल्ट खडकाचे अपक्षय होऊन ही माती तयार होते. विशेषतः महाराष्ट्रातील दख्खन पठारावरती ही माती आढळते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बेसॉल्ट. विच ऑफ द फॉलोइंग प्लेस इज नॉट लोकेटेड इन न्यू दिल्ली? खालीलपैकी कोणते स्थळ नवी दिल्ली येथे नाही? तर मित्रांनो, नवी दिल्लीमध्ये आनंद भवन हे ठिकाण नाहीये. आनंद भवन हे उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आहे. तर राजघाट, शक्तिस्थल आणि विजयघाट हे सर्व नवी दिल्लीमध्ये आहेत. त्यामुळे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आनंद भवन.
मदुराई फेमस फॉर द मीनाक्षी टेम्पल इज लोकेटेड इन विच ऑफ द फॉलोइंग स्टेट? मीनाक्षी मंदिरामुळे प्रसिद्ध असलेले मदुराई येथील खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, मीनाक्षी मंदिरामुळे प्रसिद्ध असलेले मदुराई तामिळनाडू राज्यात आहे. हे मंदिर मदुराई शहरात आहे आणि याला भारतीय स्थापत्यकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, तामिळनाडू. वेअर डू द बे ऑफ बेंगॉल अँड अरेबियन सी मीट? डॅश डॅश येथे बंगालचा उपसागर व अरबी समुद्र एकमेकांना मिळतात. तर मित्रांनो, बंगालचा उपसागर व अरबी समुद्र केप कामोरीन येथे एकमेकांना मिळतात. हे ठिकाण भारताच्या दक्षिण टोकावरती आहे. त्यामुळे योग्य उत्तर आहे ऑप्शन अ, केप कामोरीन. विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ फेमस प्लेसेस अँड द लोकेशन इज इनकरेक्ट? खाली देशातील काही सुप्रसिद्ध स्थळे व ती स्थळे ज्या ठिकाणी आहेत ती ठिकाणे यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर मित्रांनो, दिलेल्या ऑप्शन मध्ये कुतुब मिनार हे दिल्लीमध्ये आहे, आग्र्यामध्ये नाही. इतर सर्व जोड्या योग्य आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, कुतुब मिनार, आग्रा. वेअर इज द फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट लोकेटेड? फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट वन संशोधन संस्था खालीलपैकी कोठे आहे? तर मित्रांनो, फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट वन संशोधन संस्था डेहराडून येथे आहे. ही संस्था उत्तराखंड राज्यात आहे आणि भारतातील वन संशोधनातील एक प्रमुख केंद्र आहे. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, डेहराडून. रानीगंज फेमस फॉर कोल माइन्स इज लोकेटेड इन विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर बेसिन? दगडी कोळशाच्या खाणीबद्दल प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या खोऱ्यात वसलेले आहे? तर मित्रांनो, दगडी कोळशाच्या खाणीबद्दल प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण दामोदर खोऱ्यात वसलेले आहे. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, दामोदर बेसिन, दामोदर खोरे. विच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ ऑइल रिफायनिंग सेंटर्स अँड द स्टेट्स इज इनकरेक्ट? खालीलपैकी भारतातील तेल शुद्धीकरण केंद्रे व ती ज्या राज्यात आहेत ती राज्य यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर मित्रांनो, हल्दिया हे स्थान ओडिशामध्ये नाही तर पश्चिम बंगाल राज्यात आहे. इतर सर्व जोड्या योग्य आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, हल्दिया, ओडिशा. विच ऑफ द फॉलोइंग प्लेसेस इज नॉट नोन फॉर आयर्न ओर प्रोडक्शन? खालीलपैकी कोणते ठिकाण लोह खनिजाच्या उत्पादनाकरिता प्रसिद्ध नाही? तर मित्रांनो, रामगिरी हे ठिकाण लोह खनिजासाठी प्रसिद्ध नाही तर मयूरभंज, सिंगभूम आणि बैलादिला हे ठिकाणे लोह खनिजाच्या उत्पादनासाठी ओळखले जातात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, रामगिरी, आंध्र प्रदेश. विच ऑफ द फॉलोइंग प्लेसेस इज नॉट फेमस फॉर कोल प्रोडक्शन? खालीलपैकी कोणते ठिकाण दगडी कोळशाच्या उत्पादनाकरिता प्रसिद्ध नाही? तर मित्रांनो, दिग्बोई हे ठिकाण मुख्यतः तेल उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे तर राणीगंज, कोरबा आणि सिंगारेनी हे ठिकाणे दगडी कोळशाच्या उत्पादनासाठी ओळखले जातात. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, दिग्बोई, आसाम. विच ऑफ द फॉलोइंग स्टेट मिनरल पेअर्स इज इनकरेक्ट ऑर मिसमॅच? खाली खनिज उत्पादनात प्रसिद्ध असलेली काही राज्य व ती ज्या खनिजांच्या उत्पादनात अग्रेसर आहेत ती खनिजे यांच्या जोड्या दिल्या आहेत. चुकीची अथवा विसंगत जोडी ओळखा. तर मित्रांनो, झारखंड राज्य जे आहे त्याच्यामध्ये बॉक्साईड उत्पन्न होतं. त्यामुळे पण या संदर्भात दिलेल्या माहितीमध्ये झारखंड मुख्यतः लोह खनिज आयर्न ओर उत्पादनासाठी ओळखले जाते. बॉक्साईड मुख्यतः ओडिशा, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात आढळते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब, झारखंड, बॉक्साईड. विच टाइप ऑफ रॉक इज ऍक्च्युअली सॉलिडिफाईड लाव्हा? डॅश डॅश या प्रकारचा खडक म्हणजे वस्तुतः थंड झालेला लावा रसच होय. तर मित्रांनो, बेसॉल्ट हा एक प्रकारचा अग्निज खडक आहे जो लावा रसाच्या थंड झालेल्या स्वरूपामुळे तयार होतो. त्यामुळे ऑप्शन ब, बेसॉल्ट, याचं योग्य उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज इनकरेक्ट? खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर मित्रांनो, प्लुटोनियम उत्पादनासाठी नवेली प्रसिद्ध नाही. नवेली हे स्थान मुख्यतः लिग्नाइट कोळशासाठी ओळखले जाते. इतर सर्व जोड्या योग्य आहेत. त्याच्यामुळे ऑप्शन डी, नवेली, तमिळनाडू, इथे योग्य उत्तर आहे. टिटागड नोन फॉर इट्स पेपर इंडस्ट्री इज लोकेटेड इन विच स्टेट? कागद कारखान्याबद्दल प्रसिद्ध असलेले टिटागड कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, कागद कारखान्यासाठी प्रसिद्ध असलेले टिटागड पश्चिम बंगाल राज्यात आहे. यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, वेस्ट बेंगॉल, पश्चिम बंगाल. विच ऑफ द फॉलोइंग मायनिंग एरिया अँड देअर मिनरल इज इनकरेक्ट? खाली काही खाण क्षेत्रे व संबंधित खनिजे यांच्या जोड्या दिल्या आहेत. चुकीची जोडी ओळखा. तर मित्रांनो, भिलवाडा हे स्थान मुख्यतः अभ्रक उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, सल्फरच्या उत्पादनासाठी नाही. इतर सर्व जोड्या योग्य आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, भिलवाडा. भंडारा, अप्पर कृष्णा, घाटप्रभा अँड मलप्रभा प्रोजेक्ट आर इन विच स्टेट? भद्रा प्रकल्प, अप्पर कृष्णा प्रकल्प, घटप्रभा प्रकल्प व मलप्रभा प्रकल्प हे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत? तर मित्रांनो,
तर मित्रांनो, भद्रा प्रकल्प, अप्पर कृष्ण प्रकल्प, घटप्रभा प्रकल्प, मलप्रभा प्रकल्प हे कर्नाटक राज्यात आहेत. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन अ, कर्नाटक. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट हॅव अ पब्लिक सेक्टर फर्टिलायझर प्लांट? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्रातील खत कारखाना नाही? तर मित्रांनो, ऋषिकेश येथे सार्वजनिक स्वरूपातील खत कारखाना नाही. इतर सर्व ठिकाणी जसं की सिंद्री, गोरखपूर, नानगल सार्वजनिक क्षेत्रातील खत कारखान्यासाठी हे प्रसिद्ध आहेत. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, ऋषिकेश, उत्तराखंड. कोल माइन्स आर फाउंड इन विच द बेसिन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर्स? खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात दगडी कोळशाच्या खाणी आहेत? तर मित्रांनो, दगडी कोळशाच्या खाणी दामोदर खोऱ्यात आहेत. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन अ, दामोदर बेसिन, दामोदर खोरे. Nepanagar has a public sector newsprint paper factory. Nepanagar is located in which of the following state? नेपानगर येथे सार्वजनिक क्षेत्रातील वृत्तपत्राच्या कागदाचा कारखाना आहे. नेपानगर खालीलपैकी कोणत्या राज्यात येते? तर मित्रांनो, नेपानगर मध्य प्रदेश राज्यात आहे. हे ठिकाण सार्वजनिक क्षेत्रातील वृत्तपत्रांच्या कागदाचा कारखाना नेपा लिमिटेड साठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मध्य प्रदेश. विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज इनकरेक्ट? खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर मित्रांनो, ट्रॉम्बे हे ठिकाण डिझेल जहाज बांधणीसाठी प्रसिद्ध नाही. त्यामुळे माझगाव प्रसिद्ध आहे. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, जहाज बांधणी, ट्रॉम्बे. पुढचा प्रश्न पाहूयात. विच ऑफ द इन विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप आर ऑल प्लेस्ड असोसिएटेड विथ शिप बिल्डिंग प्रोजेक्ट? खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व ठिकाणी जहाज बांधणी प्रकल्प कार्यरत आहेत? तर मित्रांनो, विशाखापट्टणम, कोचीन, माझगाव या सर्व ठिकाणी जहाज बांधणी प्रकल्प जे आहेत ते कार्यरत आहेत. इतर गटामध्ये काही ठिकाणी जहाज बांधणी प्रकल्प नाहीत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ, विशाखापट्टणम, कोचीन, माझगाव, मुंबई. विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर फ्लो फ्रॉम द साऊथ अँड जॉईन्स द गंगा? खालीलपैकी कोणती नदी दक्षिणेकडून वाहत येऊन गंगेस मिळते? तर मित्रांनो, गंगेला मिळणारी आणि दक्षिणेकडून वाहत येणारी नदी म्हणजे सोन नदी. सोन नदी मग मध्य प्रदेशातून उगम पावते आणि उत्तर प्रदेशात गंगेला मिळते. इतर नद्या जसे की दामोदर, घागरा, यमुना गंगेस वेगवेगळ्या देशांमधून मिळतात, परंतु सोन नदी दक्षिणेकडून वाहत येते. त्यामुळे ऑप्शन सी, सोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Where is the public sector factory of a Maruti Udyog Limited located? मारुती मोटारीचा मारुती उद्योग लिमिटेड हा सार्वजनिक क्षेत्रातील कारखाना खालीलपैकी कोठे आहे? तर मित्रांनो, मारुती मोटारीचा मारुती उद्योग लिमिटेड हा सार्वजनिक क्षेत्रातील कारखाना गुरुग्राम, हरियाणा येथे आहे. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ब, गुरुग्राम, हरियाणा. Which of the following pair of a hydroelectric project and the states UTs is incorrect? खालील देशातील प्रमुख जलविद्युत प्रकल्प व ते प्रकल्प ज्या राज्यात किंवा संघ राज्यात आहेत ती राज्य यांच्या जोड्या दिलेल्या आहेत, त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर मित्रांनो, इदुक्की प्रकल्प जो आहे तो केरळ राज्यात आहे, ओडिसामध्ये नाही. त्यामुळे इतर ज्या जोड्या दिल्यात ते योग्य आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, इदुक्की, ओडिशा. विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप्स इन्क्लुडेड ओनली प्लेसेस वेअर सिमेंट फॅक्टरीज आर लोकेटेड? खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व ठिकाणी सिमेंटचे कारखाने आहेत? तर मित्रांनो, दालमिया नगर, बिहार, पोरबंदर, गुजरात, शहाबाद, कर्नाटक या सर्व ठिकाणी सिमेंटचे कारखाने आहेत. इतर गटामध्ये काही ठिकाणी सिमेंटचे कारखाने नाहीत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब, दालमिया नगर, बिहार, पोरबंदर, गुजरात आणि शहाबाद, कर्नाटक. विच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ अ स्टील प्लांट अँड असिस्टिंग कंट्री इज इनकरेक्ट? खाली भारतातील लोहपोलाद प्रकल्प व त्यांच्या उभारणीस सहाय्य करणारे देश यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? मित्रांनो, जमशेदपूर प्रकल्पाची उभारणी मुख्यतः ब्रिटनच्या सहाय्याने झालेली आहे, जपानच्या सहाय्याने नाही. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, जमशेदपूर, जपान. वेअर इज द स्टील प्लांट ऑफ टाटा आयर्न अँड स्टील कंपनी लिमिटेड, टिस्को, लोकेटेड? टाटा आयर्न अँड स्टील कंपनी लिमिटेड, टिस्कोचा पोलाद प्रकल्प खालीलपैकी कोठे आहे? तर मित्रांनो, टाटा आयर्न अँड स्टील कंपनी लिमिटेड, टिस्कोचा पोलाद प्रकल्प जमशेदपूर येथे आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क, जमशेदपूर. Where are diesel powered railway engine manufactured? खालीलपैकी कोठे डिझेलवर चालणारी रेल्वे इंजिने बनवली जातात? तर मित्रांनो, भोपाळमध्ये भारतीय रेल्वेच्या डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स DLW च्या माध्यमातून डिझेल इंजिन बनवले जातात.
हे ठिकाण डिझेल इंजिनाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भोपाळ, मध्य प्रदेश. वेअर इज द मेजर प्रोजेक्ट ऑफ हिंदुस्तान मशीन टूल्स लोकेटेड? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हिंदुस्तान मशीन टूल्स महत्वाचा प्रकल्प कार्यरत आहे? तर मित्रांनो, हिंदुस्तान मशीन टूल्सचा महत्वाचा प्रकल्प पिंजोर, हरियाणा येथे कार्यरत आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क, पिंजोर, हरियाणा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट? खाली 4 स्वतंत्र विधाने दिली आहेत, त्यापैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर मित्रांनो, लोहपोलाद क्षेत्रातील सर्वाधिक रोजगार एकवटला गेला आहे, हे विधान चुकीचे आहे. कारण लोहपोलाद क्षेत्रात रोजगाराचे प्रमाण इतर उद्योगांच्या तुलनेमध्ये कमी आहे. इतर क्षेत्रामध्ये जसे की सेवा क्षेत्र अधिक रोजगार उपलब्ध आहेत. त्यामुळे क या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज इनकरेक्ट? खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? मित्रांनो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रोचं मुख्य केंद्र जे आहे ते चंडीपूर येथे नाहीये. इथून रॉकेट लॉन्चिंग करण्यासाठी ही जागा वापरली जाते. परंतु इस्रोचं जे मुख्य कार्यकारी कार्यालय आहे ते बंगळूर येथे आहे. त्यामुळे ऑप्शन डी याचं योग्य उत्तर आहे. वेअर आर टेलिप्रिंटर्स मॅन्युफॅक्चर्ड? खालीलपैकी कुठे टेलिप्रिंटर्सचे उत्पादन केले जाते? तर मित्रांनो, टेलिप्रिंटरचे उत्पादन चेन्नई ऑप्शन बी येथे केले जाते. त्यामुळे ऑप्शन बी याचं योग्य उत्तर आहे. In which of the following state has the petrochemical industry developed comparatively more? भारतातील डॅश डॅश या राज्यात तेल रासायनिक पेट्रोकेमिकल उद्योगाचा विकास तुलनात्मक दृष्ट्या अधिक झालेला आहे. मित्रांनो, भारतात गुजरात या राज्यात तेल रासायनिक पेट्रोकेमिकल उद्योगाचा विकास तुलनात्मक दृष्ट्या अधिक झाला आहे. गुजरातमध्ये अनेक मोठे रासायनिक आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प कार्यरत आहेत, ज्यामुळे हे राज्य या क्षेत्रात एक महत्त्वाचे केंद्र बनले. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, गुजरात. Which country assisted in setting up public sector steel plant at बोकारो, झारखंड? बोकारो, झारखंड येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोहपोलाद प्रकल्पाच्या उभारणीस खालीलपैकी कोणत्या देशाचे सहकार्य लाभले आहे? तर मित्रांनो, बोकारो, झारखंड येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोहपोलाद प्रकल्पाच्या उभारणीस रशियाचे सहकार्य लाभलेले आहे. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, रशिया. Where is the scenic सागरमाथा नॅशनल पार्क in the lap of the Himalayas located? सागरमाथा नावाचे हिमालयाच्या कुशीतील निसर्गरम्य वनोद्यान खालीलपैकी कोठे आहे? तर मित्रांनो, सागरमाथा नावाचे हिमालयाच्या कुशीतील निसर्गरम्य वनोद्यान सिक्कीम राज्यात आहे. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ब, सिक्कीम. द ग्रँड ट्रंक रोड कनेक्ट्स विच ऑफ द फॉलोइंग टू सिटीज? ग्रँड ट्रंक हा रस्ते मार्ग खालील 2 शहरांना जोडतो. मित्रांनो, ग्रँड ट्रंक हा जो रस्ते मार्ग आहे तो कोलकाता, अमृतसर या 2 शहरांना जोडतो. त्यामुळे ऑप्शन अ, कोलकाता, अमृतसर याचं योग्य उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ प्लेसेस अँड द स्मॉल स्केल इंडस्ट्रीज दे आर फेमस फॉर इज इनकरेक्ट? खालील भारतातील काही ठिकाणं व ती ठिकाणे ज्या लघु उद्योगाबाबत प्रसिद्ध आहेत ते लघु उद्योग यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? मित्रांनो, मेरठ किंवा मीरत हे ठिकाण भरतकामासाठी प्रसिद्ध नाही. मेरठ मुख्यतः काट्यांच्या वस्तू आणि इतर लघु उद्योगांसाठी ओळखले जाते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, मीरठ एम्ब्रॉयडरी. आसाम once known for the most forested state in India is mainly home to which type of forest? सर्वाधिक जंगले असलेले भारतातील राज्य म्हणून पूर्वी आसाम प्रसिद्ध होते. आसाममध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची वने प्रामुख्याने आढळतात? तर मित्रांनो, आसाममध्ये मुख्यत्वे करून उष्णकटिबंधीय पानझडी वने आढळतात, ज्यात रुंदपर्णी वृक्षांचा समावेश आहे. त्यामुळे याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, ब्रॉड लिव्ह्ज डेसिडियस फॉरेस्ट, रुंदपर्णी पानझडी वृक्षांची वने. Which of the following pairs of small scale industries and the places known for them is incorrect? खाली भारतातील काही लघु उद्योग व त्या लघु उद्योगांकरिता प्रसिद्ध असलेली ठिकाणे यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर मित्रांनो, जयपूर हे ठिकाण हस्तधन्यांच्या वस्तूसाठी प्रसिद्ध नाही. जयपूर मुख्यत्वे हस्तकला आणि ज्वेलरीसाठी ओळखले जाते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन डी, आयव्हरी गुड, जयपूर, राजस्थान. पुढचा प्रश्न आहे, which city in India currently served as a capital of 2 state and 1 union territory? भारतातील हे शहर सध्या 2 राज्य व 1 संघराज्य प्रदेश यांच्या राजधानीचे ठिकाण आहे. तर मित्रांनो, भारतातील चंडीगड हे सध्या 2 राज्य पंजाब आणि हरियाणा
व एक संघराज्य प्रदेश चंदीगड यांच्या राजधानीचे ठिकाण आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क चंदीगड. विच ऑफ द फॉलोइंग सिटी रिव्हर पेअर इज इनकरेक्ट. खाली देशातील काही प्रमुख शहरे व ती शहरे ज्या नद्याकाठी वसलेली आहेत त्या नद्या यांच्या जोड्या दिल्या आहेत त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर मित्रांनो, भुवनेश्वर महानदीच्या किनारी स्थित आहे. याशिवाय शहराच्या दक्षिणेकडील दया नदी आणि पूर्वेकडील कुआखाई नदी देखील वाहतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी भुवनेश्वर. द रिव्हर सतलज इज अ पार्ट ऑफ विच रिव्हर सिस्टीम. सतलज ही खालीलपैकी कोणत्या प्रणालीची नदी आहे? तर मित्रांनो, सतलज नदी ही सिंधू नदी प्रणालीची नदी आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी इंडस रिव्हर सिस्टीम किंवा सिंधू नदी प्रणाली. इन विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप्स आर बोथ रिव्हर्स ट्रिब्युटरीज ऑफ गंगाज अँड फ्लो नॉर्थवर्ड. खालीलपैकी प्रत्येक गटात गंगेच्या दोन उपनद्यांची नावे दिली आहेत. त्यापैकी कोणत्या गटातील दोन्ही नद्या उत्तरवाहिनी आहेत? मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चंबळ आणि बेटवा, ऑप्शन डी. विच ऑफ द फॉलोइंग नॅशनल पार्क इज लोकेटेड इन आसाम. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आसाम मधील आहे? तर मित्रांनो, आसाम मधील राष्ट्रीय उद्यानामध्ये काझीरंगा एक प्रमुख राष्ट्रीय उद्यान आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए काझीरंगा. पुढचा प्रश्न पाहूयात. विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर इज नोन ॲज वेस्ट फ्लोईंग रिव्हर. खालीलपैकी कोणत्या नदीस आपण पश्चिम वाहिनी म्हणून ओळखतो? तर मित्रांनो, आपण पश्चिम वाहिनी म्हणून नर्मदा नदीला ओळखतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नर्मदा. पुढचा प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेट डज नॉट हॅव अ कोस्ट लाईन ऑर अ लँड लॉक. खालीलपैकी कोणत्या राज्यास समुद्र किनारा नाही अथवा ते चहूबाजूंनी जमिनीने वेढलेले आहे? तर मित्रांनो, बिहार राज्य जे आहे त्याला समुद्र किनारा लाभलेला नाहीये आणि ते चहूबाजूनी जमिनीने वेढलेले आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बिहार. पुढचा प्रश्न आहे. इन विच ऑफ द फॉलोइंग रिजन्स डज द मॉन्सून अराइव्ह फर्स्ट. खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मान्सूनचे आगमन सर्वप्रथम होते? तर मित्रांनो, मान्सूनचे आगमन जे आहे ते सर्वप्रथम पश्चिम घाट प्रदेशमध्ये होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वेस्टर्न घाट, पश्चिम घाट प्रदेश. द सिटी ऑफ अयोध्या इज सिच्युएटेड ऑन द बँक ऑफ विच रिव्हर. अयोध्या हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? तर मित्रांनो, अयोध्या हे शहर घागरा म्हणजेच शरयू नदीच्या काठी वसलेले आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी घागरा शरयू. विच ऑफ द फॉलोइंग सिटीज इज लोकेटेड ऑन द बँक ऑफ द चंबळ रिव्हर. खालीलपैकी कोणते शहर चंबळ नदीकाठी वसलेले आहे? तर मित्रांनो, कोटा शहर चंबल नदीच्या काठी वसलेले आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कोटा. हैदराबाद सिटी इज सिच्युएटेड ऑन द बँक ऑफ विच रिव्हर. हैदराबाद शहर या नदीच्या काठी वसलेले आहे. तर मित्रांनो, हैदराबाद शहर मुसी नदीच्या काठी वसलेले आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मुसी. इन विच स्टेट डज द महानदी रिव्हर फॉर्म इट्स डेल्टा रिजन. महानदीने आपला त्रिभुज प्रदेश खालीलपैकी कोणत्या राज्यात निर्माण केला आहे? तर महानदी जी आहे तिने आपला त्रिभुज प्रदेश ओडिशा राज्यामध्ये निर्माण केलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ओडिशा. गंगटोक इज कॅपिटल ऑफ विच ऑफ द फॉलोइंग स्टेट. गंगटोक ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर मित्रांनो, गंगटोक ही सिक्कीम राज्याची राजधानी आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सिक्कीम. विच ऑफ द फॉलोइंग मुस्लिम कम्युनिटीज रिसाइड्स इन द मलबार रिजन ऑफ केरला. खालीलपैकी ही मुस्लिम जमात केरळ राज्यात मलबार परिसरामध्ये राहते. तर केरळ राज्यामध्ये मलबार परिसरात राहणारी मुस्लिम जमात मोपला म्हणून ओळखली जाते. त्यामुळे ऑप्शन बी मोपला हे याचं योग्य उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग ट्रायबल कम्युनिटी स्टेट्स पेअर इज इनकरेक्ट. खाली भारतातील काही प्रमुख आदिवासी जमाती व या जमाती त्या राज्यात आढळतात ती राज्य यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर मित्रांनो, संथाल ही जमात आदिवासी जमात आहे आणि मुख्यतः झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये राहते. त्यामुळे संथाल मध्य प्रदेश ही जोडी जी आहे ती इथे चुकीची आहे. According to the preliminary result of the 2011 census, which group correctly lists the top 3 most populous state in a descending order. सन 2011च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार
लोकसंख्येचा विचार करता पहिल्या 3 क्रमांकाची राज्ये खालीलपैकी कोणत्या गटात योग्य क्रमाने दिलेली आहेत? तर मित्रांनो, सन 2011च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार भारतातील लोकसंख्येच्या विचारात पहिल्या 3 क्रमांकाची राज्ये पुढीलप्रमाणे आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार. The dash dash tribe is mainly found in which of the following region? Dash dash ही जमात ही आदिवासी जमात प्रामुख्याने वीरभूमी, पश्चिम बंगाल व हजारीबाग, झारखंड या परिसरात आढळते. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, संथाल. संथाल ही जमात वीरभूमी, पश्चिम बंगाल व हजारीबाग, झारखंड या परिसरात आढळते. त्यामुळे पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग ट्रायबल कम्युनिटी स्टेट पेअर इज इनकरेक्ट? खाली दिलेल्या काही प्रमुख जमाती व या जमाती प्रामुख्याने ज्या राज्यात आढळतात ती राज्य यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर मित्रांनो, मुंडा आदिवासी जमात मुख्यतः झारखंड राज्यात आढळते, तर नागालँडमध्ये नाही. त्या बाकीच्या ज्या जोड्या दिल्या आहेत त्या योग्य आहेत. त्याच्यामुळे ऑप्शन डी, मुंडा, नागालँड ही इथे योग्य उत्तर आहे. पीपल ऑफ अ हो ट्राइब आर मेनली फाउंड इन विच ऑफ द फॉलोइंग रिजन? हो या जमातीचे लोक खालीलपैकी कुठे विशेषत्वाने आढळतात? तर हो या जमातीचे लोक प्रामुख्याने छोटा नागपूर क्षेत्रात आढळतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क, छोटा नागपूर. Which tribe is mainly found in कुमन and गढ़वाल region of उत्तराखंड? डॅश डॅश ही जमात उत्तराखंड मधील कुमाऊ व गढ़वाल या भागामध्ये प्रामुख्याने आढळते. तर मित्रांनो, भूतिया जमात उत्तराखंड मधील कुमाऊ आणि गढ़वाल या भागामध्ये प्रामुख्याने आढळते. ती 17व्या शतकामध्ये आली होती आणि भूतिया जमात तिबेटच्या सीमेजवळील भागातून भारतामध्ये स्थलांतरित झाली होती. विशेषतः कुमाऊ आणि गढ़वाल मध्ये ही जमात स्थलांतर झाली होती. यांच्या आगमनामुळे या क्षेत्रात सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात महत्त्वपूर्ण बदल झालेले आहे. तर ही जी जमात आहे, भूतिया जमात, मुख्यतः शेती आणि पशुपालनावरती अवलंबून असते. त्यामुळे ऑप्शन सी, भूतिया येथे योग्य उत्तर आहे. द दुबळा ट्राइब कम्युनिटी इज मेनली फाउंड इन विच ऑफ द फॉलोइंग रिजन? दुबळा ही आदिवासी जमात प्रामुख्याने डॅश डॅश परिसरामध्ये आढळते. तर दुबळा जमातीचे मूळ वतन जे आहे ते मध्य प्रदेश राज्य आहे. दुबळा जमात मुख्यतः मध्य प्रदेशातील आदिवासी क्षेत्रामध्ये वसलेली आहे. विशेषतः सातपुडा पर्वताच्या परिसरामध्ये ही जमात आढळते. त्याच्यामुळे ऑप्शन डी, सातपुडा माउंटन हे याचं योग्य उत्तर आहे. बुंदेलखंड प्लेटू अँड दंडकारण्य प्लेटू आर नॅचरल रिजन ऑफ विच स्टेट? बुंदेलखंड पठार व दंडकारण्य पठार हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे प्राकृतिक विभाग आहेत? तर मित्रांनो, बुंदेलखंड पठार व दंडकारण्य पठार हे प्रामुख्याने छत्तीसगड राज्याचे प्राकृतिक विभाग आहेत. त्यामुळे छत्तीसगड ऑप्शन सी याचं योग्य उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग ट्रायबल कम्युनिटी स्टेट पेअर इज इनकरेक्ट? खाली देशातील काही प्रमुख जमाती व या जमाती प्रामुख्याने ज्या राज्यात आढळतात ती राज्य यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी कोणती जोडी इथे चुकीची आहे? तर मित्रांनो, भूतिया जमात जसं की आपण अगोदरच पाहिलंय उत्तराखंडमध्ये कुमाऊ आणि गढवाळ मध्ये आढळते. त्यामुळे आसाम मध्ये जे दिलंय ते चुकीचं आहे. म्हणून ऑप्शन डी, भूतिया आसाम जो ऑप्शन आहे इथे योग्य ऑप्शन असेल. द शिरुई लिली, ऑल्सो नोन ॲज लँड लिली और पॅराडाइज फ्लॉवर, इज फाउंड इन विच इंडियन स्टेट? जगातील सुंदर फुलापैकी एक गणले जाणारे लँड लिली किंवा पॅराडाइज फ्लॉवर म्हणून ओळखले जाणारे शिरॉय लिली हे फुल भारतातील डॅश डॅश राज्यामध्ये सापडते. तर मित्रांनो, शिरॉय लिली जून आणि जुलैच्या पावसाळ्यामध्ये मुख्यतः मणिपूरच्या शिरोई टेकड्यामध्ये आढळते आणि ते फिक्कट निळ्या गुलाबी पाकळ्यांचे असते. शिरॉय लिली एक दुर्मिळ प्रजाती आहे जी अधिवासाची हानी आणि अतिसंग्रहामुळे लुप्त झालेली आहे, म्हणजे लुप्त होण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे ऑप्शन डी, मणिपूर हे याचं योग्य उत्तर आहे. Considering the percentage of forest cover of total geographical area, which Indian state has the highest forest density? एकूण भूक्षेत्राशी वनव्याप्त क्षेत्राचे प्रमाण लक्षात घेता देशातील इतर कोणत्याही राज्यापेक्षा डॅश डॅश या राज्यात वनांचे प्रमाण सर्वाधिक आढळते? तर मित्रांनो, मिझोरम मध्ये वनांचे प्रमाण जास्त असण्याचे काही मुख्य कारण आहेत. भौगोलिक स्थिती जर लक्षात घेतली तर येथे विविध प्रकारच्या वनस्पतींचा विकास होतो आणि राज्यात उंच पर्वत, दऱ्या, खोऱ्यांचा समावेश आहे, ज्यामुळे विविध परिस्थिती इथे विकसित होतात आणि पर्जन्यमान जे आहे ते मिझोरममध्ये वार्षिक पर्जन्यमान जास्त या परिसरामध्ये आढळते, जे वनस्पतींच्या वाढीसाठी अनुकूल आहे. इथे साधारणतः 2000 मिलीमीटर पेक्षा
अधिक पाऊस साधारणतः आढळतो, त्यामुळे वनांची वाढ आणि विकास पण इथे होतो. त्याच्यामुळे ऑप्शन बी मिझोरम याचं योग्य उत्तर आहे. कन्सिडरिंग द टोटल एरिया अंडर द फॉरेस्ट विच स्टेट हॅज द लार्जेस्ट फॉरेस्ट एरिया इन इंडिया. वनांखालील एकूण क्षेत्राचा विचार करता डॅश डॅश या राज्यात वनांखाली असलेले क्षेत्र इतर कोणत्याही राज्यापेक्षा सर्वाधिक आहे असे म्हणावे लागते. तर मित्रांनो, या ठिकाणी मध्य प्रदेश जो आहे तिथे वनांचं क्षेत्रफळ 77,414 वर्ग किलोमीटर आहे आणि राज्याच्या भौगोलिक क्षेत्राचा विचार करता 25.11% एवढं वनांचं क्षेत्रफळ इथे आपल्याला आढळतं. त्याच्यामुळे ऑप्शन बी मध्य प्रदेश याचं योग्य उत्तर आहे. कन्सिडरिंग द टोटल फॉरेस्ट एरिया विच इंडियन स्टेट हॅज द लिस्ट एरिया अंडर फॉरेस्ट कव्हर. वनांखालील एकूण क्षेत्राचा विचार करता डॅश डॅश या राज्यात इतर कोणत्याही राज्यापेक्षा कमी क्षेत्रावर वने असल्याचे दिसून येते. तर हरियाणा राज्यामध्ये वनांचे क्षेत्रफळ हे 1,602 वर्ग किलोमीटर आहे, जे राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या 3.62% म्हणजेच टक्के आहे. त्याच्यामुळे या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे हरियाणा, ऑप्शन बी. कॉर्बेट नॅशनल पार्क अ टायगर रिझर्व्ह इज लोकेटेड इन विच ऑफ द फॉलोइंग स्टेट. वाघांसाठी राखीव असलेले कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, कॉर्बेट नॅशनल पार्क वाघांसाठी राखीव आहे आणि एक प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान पण आहे, जे उत्तराखंड राज्यामध्ये आहे. त्यामुळे उत्तराखंड, ऑप्शन बी याचं योग्य उत्तर आहे. दुधवा नॅशनल पार्क अ टायगर रिझर्व्ह इज लोकेटेड ॲट विच ऑफ द फॉलोइंग प्लेस. वाघांसाठी राखीव असलेले दुधवा नॅशनल पार्क खालीलपैकी कोठे आहे? तर दुधवा नॅशनल पार्क हे उत्तर प्रदेशामध्ये आहे, विशेषतः लखीमपूर जिल्ह्यामध्ये हे येते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लखीमपूर, उत्तर प्रदेश, ऑप्शन ए. देऊळगाव रेहकुरी सँक्च्युरी इन अहमदनगर डिस्ट्रिक्ट इज रिझर्व्ड फॉर विच ऑफ द फॉलोइंग ॲनिमल्स. अहमदनगर जिल्ह्यातील देऊळगाव रेहकुरी हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या प्राण्यांसाठी राखीव आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन डी ब्लॅकबग किंवा काळवीट या प्राण्यासाठी देऊळगाव रेहकुरी सँक्च्युरी राखीव आहे. विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप कंटेन ओनली नॅशनल पार्क फ्रॉम महाराष्ट्र. खालीलपैकी कोणत्या गटात दिलेली सर्व राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रामध्ये आहेत? तर मित्रांनो, ताडोबा अभयारण्य महाराष्ट्रामध्ये विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यात आहे. नवेगाव महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात आहे. बंदीपूर कर्नाटकमध्ये मंड्या जिल्ह्यात आहे. शिवपुरी मध्य प्रदेशामध्ये शिवपुरी जिल्ह्यात आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यात आहे. कान्हा राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश राज्याच्या बालाघाट आणि मंडला जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यामुळे ऑप्शन ब ताडोबा, पेंच, नवेगाव, बोरिवली, ऑप्शन बी याचं योग्य उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग नॅशनल पार्क अँड स्टेट पेअर इज इनकरेक्ट. खाली भारतातील काही राष्ट्रीय उद्याने व ही उद्याने ज्या राज्यात आहे ती राज्य त्यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर मित्रांनो, दुधवा नॅशनल पार्क उत्तर प्रदेशामध्ये लखीमपूर जिल्ह्यात स्थित आहे. हे उद्यान वाघांसाठी प्रसिद्ध आहे आणि येथे विविध वन्यजीवांचे संरक्षण केले जाते. दुधवा नॅशनल पार्कमध्ये विशेषतः वाघ, काळवेट आणि इतर अनेक प्रजातींचा रहिवास आहे. त्याच्यामुळे ऑप्शन डी दुधवा नॅशनल पार्क हे याचं योग्य उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग सँक्च्युरी अँड लोकेशन पेअर इज इनकरेक्ट. खाली काही राज्यातील अभयारण्य व ती जिथे आहेत ही स्थाने यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर मित्रांनो, इंद्रावती नॅशनल पार्क छत्तीसगड राज्यामध्ये आहे. इंद्रावती नॅशनल पार्कात प्रमुख प्राणी प्रजातीमध्ये वाघाचे संरक्षण केले जाते. तसेच काळवीट, गवे, सांबर, भेकर इत्यादी वन्यजीव येथे आढळतात. या प्रजातीमुळे इंद्रावती नॅशनल पार्क जैवविविधतेसाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. उत्तर प्रदेशात हे नाहीये. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इंद्रावती टायगर रिझर्व्ह, ऑप्शन डी. द पेरियार सँक्च्युरी रिझर्व्ह फॉर एलिफंट इज लोकेटेड ॲट. हत्तींसाठी प्रसिद्ध असलेले राखीव असलेले पेरियार अभयारण्य खालीलपैकी कोठे आहे? तर पेरियार अभयारण्य इदुक्की केरळ येथे आहे. पेरियार अभयारण्याची स्थापना 1978 मध्ये झाली होती. हे अभयारण्य याचं क्षेत्रफळ 925 वर्ग किलोमीटर आहे. त्यामुळे इदुक्की केरळ याचं योग्य उत्तर आहे. काक्रापार अँड उकाई प्रोजेक्ट ऑन तापी रिव्हर आर लोकेटेड इन विच स्टेट. काक्रापार व उकाई हे तापी नदीवरील प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? मित्रांनो, काक्रापार व उकाई हे तापी नदीवरील प्रकल्प गुजरात राज्यामध्ये आहे. त्याच्यामुळे ऑप्शन बी गुजरात याचं योग्य उत्तर आहे. इन लीप इयर चैत्र शुद्ध प्रतिपदा और गुढीपाडवा फॉल्स ऑन विच इंग्लिश डेट. लीप वर्षात चैत्र शुद्ध प्रतिपदा किंवा गुढीपाडवा या इंग्रजी तारखेस येतो. तर लीप वर्षामध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदा किंवा गुढीपाडवा 22 मार्च या इंग्रजी तारखेस येतो. त्याच्यामुळे ऑप्शन बी याचं योग्य उत्तर आहे. पुढे आहे
Which of the following group has all three states which over 70% forest cover of total geographical area? खालीलपैकी डॅश डॅश या गटातील तिन्ही राज्यातील प्रत्यक्ष वनक्षेत्र हे त्या राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 70% वरून अधिक आहे. तर मेघालय, नागालँड, अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये प्रत्यक्ष वनक्षेत्र हे त्या राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 70% वरून अधिक आहे. त्याच्यामुळे मेघालय, नागालँड, अरुणाचल प्रदेश हे याचं योग्य उत्तर आहे. The Damodar Valley project is a joint multi-purpose project between which two states? दामोदर खोरे प्रकल्प किंवा दामोदर खोरे योजना ही या दोन राज्यांमधील संयुक्त बहुउद्देशीय योजना आहे. मित्रांनो, दामोदर खोरे योजना ही दामोदर नदीच्या काठी वसलेली आहे. दामोदर खोरे योजना ही 1956 मध्ये सुरू केली गेली. दामोदर खोरे योजना ही विभाजनपूर्व बिहार आणि ओडिशा या दोन राज्यांमधील संयुक्त बहुउद्देशीय योजना आहे. त्यामुळे ऑप्शन अ प्री पार्टिशन बिहार आणि ओडिशा याचं योग्य उत्तर आहे. Govind National Park and Govind Sanctuary are located in which state? गोविंद राष्ट्रीय उद्यान आणि गोविंद अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? मित्रांनो, गोविंद राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ 517 वर्ग किलोमीटर आहे. गोविंद राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड राज्यात टिहरी गढवाल येथे आहे. गोविंद अभयारण्य उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यात आहे. गोविंद अभयारण्याचे क्षेत्रफळ 517 वर्ग किलोमीटर आहे. गोविंद राष्ट्रीय उद्यान आणि गोविंद अभयारण्य उत्तराखंड राज्यात आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ उत्तराखंड. पोचमपड प्रोजेक्ट इन तेलंगणा इज बिल्ट ऑन विच रिव्हर? तेलंगणा राज्यातील पोचमपड प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरती उभारण्यात आलेला आहे? तर पोचमपड प्रकल्प गोदावरी नदीवरती आहे. हा प्रकल्प याचा मुख्य उद्देश सिंचन आणि जलविद्युत उत्पादन आहे. या प्रकल्पाची स्थापना 1970 मध्ये झाली आणि याची जलसाठा क्षमता ही 15.8 TMC आहे. याची जलविद्युत प्रकल्पाची क्षमता 60 मेगावॉट एवढी आहे. त्याच्यामुळे ऑप्शन सी गोदावरी याचं योग्य उत्तर आहे. द शिवालिक हिल्स एक्सटेंडेड अप टू द तिस्ता रिव्हर अँड वेस्ट अप टू पूर्वेस तिस्ता नदीपर्यंत पसरलेल्या शिवालिक पर्वतरांगा पश्चिमेस डॅश डॅश पर्यंत पसरलेल्या आहेत. तर मित्रांनो, शिवालिक पर्वतरांगा ज्यांचा विस्तार पूर्वेस तिस्ता नदीपर्यंत आहे, पश्चिमेस चुरिया घाटीपर्यंत त्या पसरलेल्या आहेत. शिवालिक पर्वतरांगा हिमालयाच्या दक्षिण कडेला वसलेली आहे आणि त्यांचा भूभाग भारत, नेपाळ आणि भूतानमध्ये विस्तृत आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चुरिया व्हॅली, चुरिया घाटी, ऑप्शन सी. रावी नदीवर उभारण्यात आलेला थेन प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? थेन प्रोजेक्ट बिल्ड ऑन रावी रिव्हर इज लोकेटेड इन विच स्टेट? तर थेन प्रकल्पाची स्थापना 1970 मध्ये झाली होती. याची जलसाठा क्षमता सुमारे 1.62 TMC आहे आणि यामध्ये 20 मेगावॉट क्षमतेची जलविद्युत उत्पादन यंत्रणा आहे. हा प्रकल्प पंजाब राज्यातील गुरदासपूर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. त्याच्यामुळे ऑप्शन ए पंजाब याचं योग्य उत्तर आहे. द तवा रिव्हर इज ट्रिब्युटरी ऑफ विच रिव्हर? तवा नदी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर मित्रांनो, तवा नदीचा उगम मध्य प्रदेश राज्यातील तवा धरण जवळील सह्याद्री पर्वत क्षेत्रामध्ये होतो. तवा नदी नर्मदा नदीच्या समांतर नर्मदा नदीच्या सिद्धी क्षेत्रामध्ये म्हणजेच मध्य प्रदेशात येते. त्याच्यामुळे ऑप्शन बी नर्मदा याचं योग्य उत्तर आहे. द साबरमती रिव्हर ओरिजिनेट फ्रॉम द अरावली हिल्स अँड ड्रेन इन टू विच गल्फ? साबरमती ही नदी अरवली पर्वतरांगात उगम पावते व डॅश डॅशच्या आखातात अरबी समुद्राला मिळते. तर साबरमती नदी जी आहे ती अरवली पर्वतरांगामध्ये उगम पावते व गुजरात मधून वाहते. साबरमती नदीची लांबी 371 किलोमीटर आहे. ती खंबातच्या आखातात अरबी समुद्राला मिळते. त्याच्यामुळे गल्फ ऑफ खंबात ऑप्शन बी याचं योग्य उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप ऑफ प्लेसेस हॅज एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरीज? खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व ठिकाणी विमानांचे कारखाने आहेत? तर मित्रांनो, ओझरला नाशिक विमानतळाजवळील भारतीय वायू सेना विमान कारखाना आहे. बेंगळुरूला HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड विमान कारखाना आहे. कानपूरमध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय विमानतळाजवळील भारतीय वायुसेनाचा विमान कारखाना आहे. हे सर्व ठिकाणे भारतातील प्रमुख विमान उत्पादन केंद्र आहेत. त्याच्यामुळे ओझर, बेंगळूर, कानपूर हे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. विच ऑफ द फॉलोइंग युनियन टेरिटरीज अँड देअर कॅपिटल्स इज इनकरेक्टली मॅच? खाली काही संघ राज्याचे प्रदेश व त्यांच्या राजधानीची ठिकाणे यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? मित्रांनो, गोव्याची राजधानी पणजी आहे. मापुसा ही गोव्याचं एक महत्वपूर्ण शहर आहे, परंतु ते राजधानी नाहीये. त्याच्यामुळे ऑप्शन बी गोवा मापसा हे याचं योग्य उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेट अँड कॅपिटल पेअर इज करेक्ट? खाली भारतातील काही राज्य व त्यांच्या राजधानी यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी कोणती जोडी योग्य आहे? तर मित्रांनो, मेघालय शिलाँग, अरुणाचल प्रदेश इटानगर, त्रिपुरा आगरतळा हे इथे असायला हवं होतं.
तर इथे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नागालँड कोहिमा. आनंद भवन डेडिकेटेड टू नेशन बाय इंदिरा गांधी वॉज द रेसिडेन्स ऑफ नेहरू फॅमिली वेअर इट इज लोकेटेड. इंदिरा गांधींनी राष्ट्रास अर्पण केलेले आनंद भवन हे नेहरू कुटुंबियांचे निवासस्थान खालीलपैकी कोठे आहे? तर इंदिरा गांधींनी राष्ट्रास अर्पण केलेले आनंद भवन हे नेहरू कुटुंबियांचे निवासस्थान प्रयागराज पूर्वीचे इलाहाबाद येथे आहे. त्यामुळे ऑप्शन क प्रयागराज याचं योग्य उत्तर आहे. ऐझवाल इज कॅपिटल ऑफ विच ऑफ द फॉलोइंग स्टेट. ऐझवाल ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर मित्रांनो, ऐझवाल ही मिझोरम राज्याची राजधानी आहे. त्यामुळे ऑप्शन क मिझोरम इथे योग्य उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेट कॅपिटल पेअर इज इनकरेक्ट. खाली भारतातील काही राज्य व त्यांच्या राजधानी यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर मित्रांनो, सिक्कीम राज्याची गंगटोक राजधानी आहे, कारण थिम्पू ही भूतानची राजधानी आहे. त्याच्यामुळे सिक्कीम थिम्पू इथे योग्य उत्तर असेल. द युनियन टेरिटरी ऑफ लक्षद्वीप इज लोकेटेड इन विच सी. लक्षद्वीप बेट समूह हा संघराज्य प्रदेश खालीलपैकी कोणत्या समुद्रामध्ये आहे? तर मित्रांनो, लक्षद्वीप बेट समूह अरबी समुद्रामध्ये आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरती केरळ राज्याच्या किनाऱ्याजवळ हे लोकेटेड आहे. लक्षद्वीपमध्ये एकूण 36 छोटे मोठे बेटे आहेत, ज्यात काही प्रमुख बेटे म्हणजे कवडात, कावरत्ती आणि अगली. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अरेबियन सी किंवा अरबी समुद्र. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट लोकेटेड इन मुंबई. खालीलपैकी कोणते स्थळ मुंबईमध्ये नाही? तर मित्रांनो, इंडिया गेट हे दिल्लीमध्ये आहे, बाकीचे सर्व स्थळे हे मुंबईमध्ये आहे. प्रश्न आहे, हु वॉज द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिपेंडंट इंडिया. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर विद्यार्थी मित्रांनो, 1950 मध्ये संविधान अंमलात आल्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढचा प्रश्न आहे, हु वॉज द फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर विद्यार्थी मित्रांनो, 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. त्यामुळे ऑप्शन सी, जवाहरलाल नेहरू हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न आहे, हु वॉज द फर्स्ट वुमन प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? 1966 मध्ये इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. त्यामुळे ऑप्शन बी, इंदिरा गांधी हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न आहे, हु वॉज द फर्स्ट वुमन प्रेसिडेंट ऑफ इंडिया. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? तर मित्रांनो, 2007 मध्ये प्रतिभा पाटील भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या. त्यामुळे ऑप्शन सी, प्रतिभा पाटील हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न आहे, हु वॉज द फर्स्ट चीफ जस्टिस ऑफ इंडिया. भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? तर मित्रांनो, 1950 मध्ये न्यायमूर्ती H.J. कानिया भारताचे पहिले सरन्यायाधीश झाले. त्यामुळे प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, H.J. कानिया. प्रश्न आहे, हु वॉज द फर्स्ट वुमन जज इन द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायमूर्ती कोण होत्या? मित्रांनो, 1989 मध्ये फातिमा बीबी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. त्यामुळे ऑप्शन सी, जस्टिस फातिमा बीबी हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न आहे, हु वॉज द फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिपेंडंट इंडिया. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड माउंटबॅटन 1947 ते 1948 दरम्यान स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. प्रश्न आहे, हु वॉज द फर्स्ट इंडियन गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? मित्रांनो, लॉर्ड माउंटबॅटन यांच्यानंतर सी राजगोपालाचारी हे भारताचे पहिले आणि एकमेव भारतीय गव्हर्नर जनरल झाले. त्यामुळे ऑप्शन डी, सी राजगोपालाचारी हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न आहे, हु वॉज द फर्स्ट स्पीकर ऑफ द लोकसभा. लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? मित्रांनो, गणेश वासुदेव मावळणकर हे 1952 मध्ये लोकसभेचे पहिले अध्यक्ष झाले. त्यामुळे ऑप्शन बी, गणेश वासुदेव मालवणकर हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न आहे, हु वॉज द फर्स्ट वुमन स्पीकर ऑफ द लोकसभा. लोकसभेच्या पहिला महिला अध्यक्ष कोण होत्या? 2009 मध्ये मीरा कुमार या लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मीरा कुमार. पुढचा प्रश्न आहे, हु वॉज द फर्स्ट इंडियन इन स्पेस. अंतराळात गेलेले पहिले भारतीय कोण होते? तर राकेश शर्मा हे 1984 मध्ये सोव्हिएत युनियनच्या सोयुज T-11 या यानातून अंतराळात गेलेले पहिले भारतीय ठरले. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, राकेश शर्मा. हु वॉज द फर्स्ट इंडियन वुमन इन स्पेस. अंतराळात गेलेली पहिली भारतीय महिला कोण होती? तर कल्पना चावला या मूळच्या
भारतीय असून 1997 मध्ये अंतराळात गेलेल्या पहिल्या महिला ठरल्या. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कल्पना चावला. प्रश्न आहे हु वॉज द फर्स्ट इंडियन टू विन अ नोबेल प्राइज. नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? तर मित्रांनो रवींद्रनाथ टागोर यांना 1913 मध्ये गीतांजली या साहित्य कृतीसाठी नोबेल पारितोषिक मिळाले होते. त्यामुळे ऑप्शन सी रवींद्रनाथ टागोर हे याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज अमंग द फर्स्ट इंडियन टू रिसीव्ह द भारत रत्न इन 1954. 1954 मध्ये भारतरत्न मिळवणाऱ्यांपैकी एक कोण होते? तर मित्रांनो भारतरत्न हे सर्वोच्च नागरी सन्मान 1954 मध्ये पहिल्यांदा देण्यात आले आणि त्यात एस राधाकृष्णन यांचा समावेश होता. त्यामुळे ऑप्शन बी एस राधाकृष्णन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न आहे हु वॉज द फर्स्ट इंडियन टू विन अन ऑस्कर अवॉर्ड. ऑस्कर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? तर मित्रांनो 1983 मध्ये भानू अथय्या यांनी गांधी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पोशाख डिझाईनचा ऑस्कर पुरस्कार जिंकला होता. त्यामुळे ऑप्शन ए भानू अथय्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. प्रश्न आहे व्हेन इज इंटरनॅशनल लिटरसी डे सेलिब्रेटेड. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो युनेस्को दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा करते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी 8 सप्टेंबर. पुढचा प्रश्न आहे इंटरनॅशनल योगा डे इज सेलिब्रेटेड ऑन विच डेट. आंतरराष्ट्रीय योग दिन कोणत्या दिवशी साजरा होतो? तर विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून रोजी साजरा केला जातो कारण हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए 21 जून. पुढे आहे व्हॉट इज द थीम ऑफ वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे 2024. 2024 मधील जागतिक पर्यावरण दिनाची थीम काय होती? मित्रांनो 2024 मध्ये जो जागतिक पर्यावरण दिन साजरा केला गेला 5 जूनला त्या दिनाची थीम आवर लँड आवर फ्युचर. आपली जमीन आपले भविष्य ही होती आणि ही थीम जमिनीचे पुनरुज्जीवन करणे आणि ही थीम जमिनीचे पुनरुज्जीवन करणे वाळवंटीकरण थांबवणे आणि दुष्काळासंदर्भात प्रतिकार शक्ती वाढवण्यास लक्ष केंद्रित करते. सौदी अरेबियाने 2024 साली या दिनाचे आयोजन केले होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन सी आवर लँड आवर फ्युचर. आपली जमीन आपले भविष्य. प्रश्न आहे व्हेन इज वर्ल्ड एड्स डे ऑब्झर्व्ड. जागतिक एड्स दिन कधी साजरा होतो? तर मित्रांनो एड्स बाबत जनजागृती करण्यासाठी 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन ए 1 डिसेंबर. पुढचा प्रश्न आहे हु प्रपोज द ऑब्झर्वन्स ऑफ वर्ल्ड टीचर्स डे. जागतिक शिक्षक दिन साजरा करण्याची कल्पना कोणी मांडली? तर मित्रांनो शिक्षकांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी युनेस्कोने 5 ऑक्टोबर हा जागतिक शिक्षक दिन म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन डी युनेस्को. प्रश्न आहे विच डे इज सेलिब्रेटेड ॲज अ कॉन्स्टिट्यूशनल डे इन इंडिया. भारतात संविधान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान स्वीकारण्यात आले होते म्हणून हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 26 नोव्हेंबर ऑप्शन सी. पुढे आहे नॅशनल युथ डे मार्क्स द बर्थडे ऑफ विच लीडर. राष्ट्रीय युवक दिन कोणत्या नेत्याच्या वाढदिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवक दिन साजरा केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी स्वामी विवेकानंद. प्रश्न आहे व्हेन इज वर्ल्ड हेल्थ डे सेलिब्रेटेड. जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापनेच्या दिवशी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. त्यामुळे 7 एप्रिल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न आहे विच डे इज ऑब्झर्व्ड ॲज वर्ल्ड हेरिटेज डे. जागतिक वारसा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो 18 एप्रिल रोजी सांस्कृतिक वारसा व त्याचे जतन याबद्दल जनजागृती करण्यासाठी जागतिक वारसा दिन साजरा केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 18 एप्रिल. प्रश्न आहे इंटरनॅशनल डे ऑफ डेमोक्रेसी इज सेलिब्रेटेड ऑन विच डे. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर लोकशाही मूल्यांचा प्रचार करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघ 15 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन साजरा करतो. त्यामुळे प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन सी 15 सप्टेंबर. पुढे आहे व्हेन इज वर्ल्ड पॉप्युलेशन डे ऑब्झर्व्ड.
जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो, जागतिक लोकसंख्या दिन जो आहे, तो जागतिक लोकसंख्या प्रश्नाबद्दल जनजागृती करण्यासाठी 11 जुलै रोजी साजरा केला जातो. त्यामुळे इथे ऑप्शन ए 11 जुलै हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न आहे, वर्ल्ड डे ऑफ सोशल जस्टिस इज ऑब्झर्व्ड ऑन विच डेट? सामाजिक न्याय दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो, सामाजिक समता व न्याय हे जागतिक विकासासाठी महत्त्वाचे आहेत. यासाठी फेब्रुवारी 20 रोजी सामाजिक न्याय दिन साजरा केला जातो. त्यामुळे इथे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए फेब्रुवारी 20. पुढे आहे, नॅशनल लीगल सर्व्हिस डे इज ऑब्झर्व्ड ऑन विच डेट? राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो, राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिन 9 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो, ज्याचा उद्देश गरीब आणि दुर्बल घटकांसाठी मोफत कायदेशीर मदतीबाबत जनजागृती करणे हा आहे. त्यामुळे ऑप्शन बी नोव्हेंबर 9 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे आहे, नॅशनल मदर्स डे इज सेलिब्रेटेड ऑन विच डेट टू प्रमोट लिंग्विस्टिक अँड कल्चरल डायव्हर्सिटी? भाषिक व सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो, फेब्रुवारी 21 रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा केला जातो, ज्याचा उद्देश भाषिक व सांस्कृतिक विविधतेचे महत्त्व अधोरेखित करणे आणि बहुभाषिकतेला चालना देणे हा आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी फेब्रुवारी 21.